जय मित्रांनो, जो काही आपला 14 जून 2026 रोजी जो काही रविवारी जिल्हा स्टेडियम येथे पेपर झाला होता, त्यामध्ये जे काही गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आले होते त्याचं विश्लेषण पाहणार आहोत आपण. थोडा लेट झाला आहे, चला असो, जाऊ द्या. 1 या 2 दिवस लेट झाला आपला. तसं तर लगेच आपला युट्यूबला विश्लेषण राहतो. आता आपण थोडं लेट झालो आहे. तर आपलं लक्षात ठेवा, तुम्ही जर तुम्ही रविवारी अमरावती जिल्ह्यातले असेल खास करून, तर रविवारी ठीक 4 वाजता आपला पेपर होत असतो. कुठे ते जिल्हा स्टेडियम आहे ते अमरावती, सर्वांना माहीत आहे. तिथे तुमचं होत असेल शक्य तर तुम्ही या टाइमला तिथे हजर राहायचं. नाही होत असेल शक्य तर तुम्हाला एक नंबर देतो मी, या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहे, अमरावती सोडून कोणत्या अदर जिल्ह्यामधून आहे ते पण सांगून तुमचा पेपर घेऊ शकता आणि तुमच्या घरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये. या नंबरवर मेसेज पाठवून द्यायचा. ठीक आहे मित्रांनो. या आता पहिल्या प्रश्नावर. हा आपल्या पेपरमध्ये पहिला प्रश्न होता. 100 ते 200 यांच्या दरम्यान अशा किती संख्या ज्यांना 9 आणि 6 ने पूर्ण भाग जातो. आता 100 ते 200 यांच्या दरम्यान आपल्याला संख्या शोधायची आणि त्यांना 6 आणि 9 या दोन्ही संख्याने भाग गेला पाहिजे. तर 6 आणि 9 या दोन संख्याने भाग गेला पाहिजे, परंतु ती संख्या 100 ते 200 यांच्या दरम्यानच असली पाहिजे. त्या संख्या काय असल्या पाहिजे, 100 ते 200 यांच्या दरम्यान असल्या पाहिजे. अशा वेळेस काय करायचं, तर ह्या जे काही आपल्याला संख्या दिल्या आहे त्या संख्यांचा आपण काढून घ्यायचा लसावी. तर 9 आणि 6 या दोन संख्येचा लसावी जर काढला तर तो येते 18. म्हणजे याचा असा अर्थ होणार की ज्या संख्येला 18 ने भाग जातो त्या संख्येला खमखास आहे 9 ने पण भाग जाणार आणि 6 ने पण भाग जाणार, कारण की 9 आणि 6 हे काय त्याचे फॅक्टर आहे, बरोबर ना. तर 18ला ज्या संख्येने भाग जाणार त्या संख्येला 9 आणि 6 दोन्ही संख्येने भाग जाणार. तर मग आपल्याला चेक करायचं आहे की 100च्या नंतर, याच्या नंतर पाहिजे आपल्याला आणि याच्या आतमध्ये पाहिजे. तर अशी संख्या शोधायची ज्याला 18ने भाग जातो. तर 100च्या नंतर जर पाहायला विचार केला तर 18 पंचे 90 आणि 18 सक किती होतात, 108. तर 100 नंतर सर 108 अशी संख्या आहे जिला 18ने भाग जातो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. त्याच्यानंतर 200च्या आतमध्ये पाहिजे, तर आपल्याला नाही शोधता येत की 200च्या आतमध्ये कोणती संख्या आहे. तर आपण काय करायचं, या 18ने 200ला भाग द्यायचा. आपल्याला माहित नाही ना कोणती 200च्या जवळपास संख्या आहे, त्याला 18ने भाग देणार. तर 18ने जर भाग दिला इथे, 18 1 18, खाली किती राहतात बेटा 2. परत 18 1 18, खाली किती राहतात 2. हे जे काही 2 राहिले याला म्हटलं ते बाकी. हे 200 मध्ये हे 2 जर नसते तर पूर्ण 18ने भाग गेला असता. म्हणजे 200 मध्ये हे 2 जास्त झाले आहे, तर 200 मधून हे 2 जर मायनस करून टाकले तर 18ने भाग जाणारी संख्या निघून जाते. तर 200 मधून 2 मायनस केले तर 198 ही 200च्या जवळ, सॉरी 198 ही 200च्या जवळ कन्फर्म भाग जाणारी 18ने भाग आहे, जाणारी सर्वात म्हणजे जवळपास संख्या आहे 200च्या आतमध्ये. ठीक आहे, मग फर्स्ट नंबर माहीत झाला, लास्ट नंबर माहीत झाला. आपल्याला आता नंबर शोधायचे होते, किती नंबर आहे. तर एक फॉर्म्युला येतो, लास्ट नंबर मायनस फर्स्ट नंबर, म्हणजे शेवटची संख्या मायनस पहिली संख्या, भागेला करावं लागते कॉमन डिफरन्स आणि प्लस करावं लागते 1. हे नंबर ऑफ टर्म काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर लास्ट नंबर काय आपला सिरीजचा, तर सर लास्ट नंबर आहे 198. फर्स्ट नंबर काय आहे, 108 आहे. या दोघांची वजाबाकी वर्थ आणि या दोन नंबरमध्ये म्हणजे प्रत्येक नंबरमध्ये फरक कितीचा येणार आहे, कारण की प्रत्येक नंबरला जर 18ने भाग जात आहे तर प्रत्येक नंबरमध्ये 18चा डिफरन्स राहणार. कॉमन डिफरन्स आला म्हणजे प्रत्येकामध्ये फरक आला 18चा, प्लस करायचे 1. आवर्जून लक्षात ठेवायचा, हा 1च प्लस नाही करत तुम्ही. 198 मधून 108 मायनस झाले किती राहतात 90, भागेला आहे 18 प्लस करायला लागेल 1. तर 18 1 18, 18 पंचे 90 होतात. 5 अधिक 1 किती होणार 6. तर 6 संख्या अशा आहे ज्यांना 9 आणि 6 ने भाग जातो. 9 आणि 6 ने भाग जाणाऱ्या अशा 100 ते 200 यांच्या दरम्यान संख्या किती आहे बाबू, 6 आहे. चला, दोन संख्यामधील फरक हा मोठ्या संख्येच्या 20% आहे. जर लहान संख्या 20 आहे तर मोठी संख्या शोधा कोणती आहे. आता आपल्याला माहित नाही त्या कोणत्या दोन संख्या आहे, तर मी मानलं मोठी संख्या, काही मानून घ्या तुम्हाला जे वाटलं. मोठी संख्येची किंमत मानली ए आहे, मोठ्या संख्येची किंमत ए मानली आणि लहान संख्येला आपण काहीतरी नाव देऊन देऊ, लहान, याला बी नाव देऊन देऊ. लहान संख्या बी आहे आणि मोठी संख्या ए आहे. आता प्रश्नामध्ये म्हटलं होतं की या दोन संख्यामधील फरक, म्हणजे या दोन संख्यामधला फरक, आणि त्यामध्ये पण आता लक्षात घ्या की लहान संख्या आपल्याला दिली आहे 20 आहे, म्हणजे हे 20 बीच्या ठिकाणी आपण 20 ठेवून देऊ. नाही तर मी डायरेक्ट समजवतो, त्या दोन संख्येमधला फरक म्हटलं म्हणजे ए मायनस बी होणार, कारण की लहान संख्या ए मानली, मोठी संख्या बी मानली. त्या दोन संख्येमधील फरक हा मोठ्या संख्येच्या, मोठी संख्या कोणती मानली बेटा, ए मानली, मोठ्या संख्येच्या 20% म्हणते. तर 20 भागेला किती येणार 100. 20% म्हटलं 20 भागेला किती येणार 100. आणि लहान संख्या दिली आपल्याला 20, तर म्हणजे बी ची किंमत किती आहे 20, तर 20 किंमत इथे ठेवा. ए मायनस 20 बरोबर इथे आहे ए गुणिला 20 भागेला 100. क्लिअर आहे इथपर्यंत. आता 20 ने भाग दिला, 20 1 20, 20 पंचे 100, 5 भागेला या बाजूने गेल्यानंतर काय होणार गुणिला. तर इथे म्हणायला लागेल 5 ए मायनस 5 गुणिला 20 म्हटलं तर 100 आणि बरोबर इथे काय शिल्लक राहिला ए. आता ए ला ए कडे, संख्या संख्येकडे, तर 5 इथे या बाजूने जाणार, इथे राहणार मायनस 100 ए बरोबर ए, आणि हा मायनस प्लस मध्ये इकडे आल्यानंतर काय होणार मायनस मध्ये, सॉरी
तर -100 100 कशाला राहते? 100च राहतात इथं. किती राहणार? 100च राहणार. मायनसवाले 100. आता -100 बरोबर या बाजू दोघाची वजाबाकी केली, मोठ्या संख्येचं चिन्ह येणार म्हणजे 4 येणार. तर मायनसने मायनस कॅन्सल झाला. तर ए बरोबर काय होणार? 4 गुणिला इकडे आल्यानंतर भागेला, तर 100ला जर 4ने भाग दिला तर उत्तर किती येते? 25. तर 25 चौक 100 होतात ना. मोठी संख्या बरोबर किती आहे? 25. कारण की ए ची किंमत म्हणजे आपण मोठी संख्या मानली होती. मोठ्या संख्येची किंमत किती येणार? 25. ओके, चलो आगे. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या. बघा पेपरमध्ये जर प्रिंटिंग मिस्टेक झालं असेल तर ती मूळ संख्या आहे. 3 अंकी विचारला मोठ्यात मोठी मूळ संख्या आणि 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या. आता 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या म्हटलं तर हे तुमच्या लक्षातच असलं पाहिजे. 3 अंकामध्ये मोठ्यात मोठी मूळ संख्या म्हटलं तर 997 आहे. याच्यापेक्षा 3 अंकामध्ये मोठ्यात मोठी मूळ संख्या नाही आहे. आणि 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या, 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या म्हटलं तर 11 आहे. या दोघांची जर बेरीज केली म्हणते, ठीक आहे, या दोघांची बेरीज करून बघू. हे झाले 8, 10 सी 0, आचाला 1, 108. या बेरजेमध्ये म्हणते कोणत्या संख्येचा आपण वर्ग मिळवावा. आता मानलं आपण कोणती संख्या मिळवावी असं माहित नसतं, तर आपण एक्स मानत असतो त्याचा, परंतु तो म्हणते वर्ग मिळवावा म्हणजे 32चा वर्ग सापडला पाहिजे. तर 32चा वर्ग किती होते राजा? 32चा वर्ग होते 1024. सॉरी 1024. का असं लक्षात ठेवावं लागेल हे? कारण की हा एकमेव असा नंबर आहे, एकमेव अशी संख्या आहे जिथून 4 अंकाला सुरुवात होते. म्हणजे 4 अंकाची वर्गसंख्या सुरुवात होते. कुठून? 32च्या वर्गापासून 1024. त्याने प्रश्नात म्हटलं होतं या दोन संख्यांच्या बेरजेमध्ये अशी कोणत्या मोठ्या संख्या म्हणजे अशा कोणत्या संख्येचा वर्ग मिळवावा म्हणजे 32चा वर्ग मिळेल म्हणते. ते 1008 इथे प्लस मध्ये त्या बाजूने गेल्यानंतर मायनस मध्ये येते. एक्स वर्ग बरोबर किती होणार? 1024 मायनस 1008. तर पहा एक्स वर्ग बरोबर या दोघांची वजाबाकी केली तर 16 राहतात. हा वर्ग कॅन्सल केला तर इकडे लागणार रूट. तर एक्स ची किंमत किती येणार? एक्स ची किंमत येणार 4. म्हणजे इथून असं कन्फर्म झालं की 4चा वर्ग जर त्या संख्येमध्ये मिळवला तर 32चा वर्ग सापडेल. तर 4 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. नेक्स्ट आगे बढा. ज्यामध्ये म्हणते पहिले पद 2 आहे, -2 आहे आणि सामान्य फरक दिला -2. तर अशा अंकगणितीय श्रेणीतील पहिले 4 पद कोणते असेल? ज्यामध्ये पहिलं पद पाहिजे -2, तर -2 चारही पदामध्ये दिलाय आणि त्याच्यामध्ये जो काही फरक दिलाय तो दिलाय -2चा. म्हणजे सर्वांमध्ये फरक जो काही आला पाहिजे, म्हणजे त्याला म्हटलं ते कॉमन डिफरन्स किती आला पाहिजे म्हणते? -2चा. आता -2चा कॉमन डिफरन्स आला पाहिजे. तो कसा निघते? डिफरन्स कसा निघत असते? तर डिफरन्स निघते, पहिलं जे काही पद असेल त्याला नाव दिलं जाते A1, दुसरं पद आहे त्याला A2 म्हटलं जाते, तिसरं पद आहे त्याला A3 म्हटलं जाते. म्हणजे एखादी कोणती श्रेणी असेल अंकगणितीय श्रेणी, पहिलं जे काही पद असेल त्याला A1 म्हणते, दुसरं जे असेल त्याला A2, A3, A4 अशाच क्रमाने चालू राहतं. आता कॉमन डिफरन्स जर काढायचा असेल आपल्याला तर A2 म्हणजे दुसरं पद मायनस करावं लागतं पहिलं पद. म्हणजे आपल्याला सर्वांमधला फरक किती आहे, म्हणजे सर्वांमध्ये किती कितीचा डिफरन्स पडत आहे ते निघून जाते. तर आता इथे पहिल्याच ऑप्शन मध्ये घ्या, A2 ची किंमत किती होणार? इथं 0. 0 मधून -2 मायनस करायचं आपल्याला. मायनस गुणिला मायनस का होणार? प्लस. 0 अधिक 2 किती होणार? उत्तर 2 आला पाहिजे. इथं किती आला? 2. परंतु आपल्याला सर्वांमधला फरक किती आला पाहिजे? प्रत्येक पदामध्ये -2चा फरक आला पाहिजे. तर पहिलं तर येणार नाही ऑप्शन. तसं मी दुसरा ऑप्शन थ्रू सांगतो, परंतु हे त्याचं योग्य आहे विश्लेषण. ठीक आहे. आता या पुढचं दुसरं पद किती आहे? इथं 4 आहे आणि पहिलं पद किती आहे? इथं -2 आहे. या दोघांमधला फरक आला पाहिजे -2. येते का ते चेक करू आपण. तर मायनस आणि मायनस का होणार? प्लस. 4 अधिक 2 किती होते? 6 होतात. फरक किती आला पाहिजे होता? 2चा. म्हणजे हे दुसरं पण कॅन्सल झालं. या तिसऱ्यामध्ये दुसरं पद किती आहे? त्याचं -4 आहे. मायनस पहिलं पद किती आहे? -2 आहे. असं का करताय? कारण की A2 मायनस A1 असते. म्हणजे दुसरं पद मधून पहिलं पद मायनस केलं तर आपल्याला कॉमन डिफरन्स येते. कॉमन डिफरन्स आला पाहिजे सर्वांमध्ये फरक 2चा, -2चा. तर पहा -4 मायनस गुणिला मायनस प्लस होणार हे. तर -4 मधून 2 प्लस वाले निघून गेले तर मायनस चिन्ह कायम राहणार, -2 येणार. तर इथे -2चा फरक येते. आता आणखी एक चेक करून घेऊ याच्यामध्ये फरक आहे तर आपण. तिसरं पद मायनस दुसरं पद. तिसरं पद आहे -6 आणि दुसरं पद आहे -4. याच्यामध्ये -2चा फरक आला म्हणजे आपली ही गुणोत्तर श्रेणी बरोबर आहे. मायनस मायनस प्लस होणार, -6 प्लस 4. तर मोठ्या संख्येचं चिन्ह येणार, मायनस होणार म्हणजे -2 आलं, -2 आलं, इथे -2 येतो. तर ही आपलं प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. पहिले 4 पद म्हटलं तर पहिले 4. तुम्हाला चेक करायचं असेल -8 मायनस करून घ्या -6. बघा या दोघांमध्ये फरक -2चा येते का नाही. तर -8 प्लस मायनस गुणिला मायनस प्लस 6 -2 येते. सर्वांमधला फरक -2 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या प्रश्न. एक पुस्तक विक्रेत्याने भूगोलाची पुस्तके ₹X याप्रमाणे विकली. इथं लिहितो त्यांचा प्रमाण आणि इथं लिहितो त्यांची किंमत.
आणि इकडे लिहिणार एकूण किंमत. इथे लिहिणार एकूण किंमत किती झाली. आता सुरुवातीला म्हटलं त्याने एका पुस्तक विक्रेत्याने भूगोलाची पुस्तके ₹X याप्रमाणे विकले. ₹X एक आहे ते. ₹1 एक पुस्तक. किती पुस्तकं घेतली आपल्याला माहित नाही, मानलं आपण ए पुस्तकं घेतली भूगोलांची. हा झाला भूगोल. भूगोल विषयाची पुस्तके ₹X दरानं टोटल किती रुपये भेटणार त्याच्याकडे, तर ₹X होणार. बरोबर. ए पुस्तक आहे टोटल आणि एका पुस्तकाची किंमत आहे ₹X, तर एकूण पुस्तकांची संख्या किती होणार, AX होणार. ओके आहे. त्यानंतर X+2 इतिहासाची पुस्तके. इतिहासाची पुस्तकाची संख्या किती दिली आपल्याला, A+2. आणि एका पुस्तकाची किंमत काय सांगितली आहे बेटा, एका पुस्तकाची किंमत सांगितली आहे X+2. तर एका प्रति पुस्तकाची किंमत आहे X+2. या दोघांचा गुणाकार जर केला तर आपल्याला एकूण किती पुस्तकाची, इतिहासाच्या एकूण पुस्तकाची किंमत मिळून जाणार. करा, हा गुणाकार करता येते का नाही. तर या ए ने काय करा, या संपूर्ण ब्रॅकेटला गुणाकार करा आधी, नंतर या 2 ने संपूर्ण ब्रॅकेटला गुणाकार करा. आपल्याला गुणाकार योग्य. ए गुणिला X म्हटलं तर काय होणार, AX होणार. ए न जर 2 ला गुणाकार केला तर 2A पक्का, आणि 2 न जर X ला गुणाकार केला तर +2X. ओके, आणि 2 न 2 ला गुणाकार केला तर +4 झाले. बरोबर. हे झाली इतिहासाची. त्याच्यानंतर तिसरा आणखी विषय दिलाय गणिताचे X-2 पुस्तके. गणितचा विषय दिलाय, त्याच्यामध्ये A-2 पुस्तके. आणि एका पुस्तकाची किंमत किती सांगितली त्याने, X-2 आहे. एका पुस्तकाची किंमत X-2 आहे. या दोघांचा गुणाकार केला तर एकूण किंमत प्राप्त होणार. तर A गुणिला X म्हटलं तर AX होणार. A गुणिला 2 म्हटलं तर -2A होणार. ठीक आहे. -2 न जर X ला गुणाकार केला तर 2X होणार मायनस वाले, आणि मायनस गुणिला मायनस म्हटलं तर प्लस येणार, आणि 2 गुणिला 2 जर म्हटलं तर किती बेटा, 4 येणार. आता याची एकूण जर बेरीज केली आपण, यांची जर एकूण बेरीज केली तर बघा, सर्वांची बेरीज केली, हा मायनस आहे हा प्लस आहे, हे कॅन्सल झाले. हा -2X आहे हा +2X आहे, कॅन्सल झाले. 1 2 3 म्हणजे असं म्हणू शकतो 3AX प्लस 2 + 2 किती होणार, 4 + 4 किती होणार, 8. या सर्वांची एकूण किंमत जर पाहिलं तर 3AX + 8 हे याला पाहिजे उत्तर. 3AX + 8 या सर्वांची एकूण किंमत विचारली होती, ऑप्शन नंबर 2. चला, एका तळ्यामध्ये म्हणजे एका दिवशी जेवढे कमळ आहेत त्याच्या दुप्पट कमळ दुसऱ्या दिवशी तयार होतात. त्या तळ्यात 6व्या दिवशी 384 कमळ तयार असतील तर पहिल्या दिवशी सांगा किती कमळ होते. बघा, पहिला दिवस, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा या दिवसाची आपल्याला कमळांची संख्या दिली आहे. तर प्रत्येक दिवशी कमळांची संख्या काय होते, दुप्पट होते. म्हणजे आज जर एक असेल 2 होणार, 2 नंतर 4 होणार, 4 असंच वाढत जाते. मानलं आपण पहिल्या दिवशी कमळांची संख्या होती X, दुसऱ्या दिवशी कमळांची संख्या किती होणार, 2X, दुप्पट झाली पाहिजे. याची दुप्पट जर म्हटलं तर 4X होणार तिसऱ्या दिवशी. चौथ्या दिवशी होणार 8X, 5व्या दिवशी किती होणार, 16X होणार, आणि 6व्या दिवशी जर पाहिलं तर 32X होणार. आणि या 32X याची 6व्या दिवसाची किंमत दाखवली आपल्याला 384 कमळाची फुलं राहतात म्हणते. आपल्या मते तर 32X असायला पाहिजे. तर 32X ची किंमत दाखवत आहे 384. एका X ची किंमत किती, 384 भागेला करा 32. 32 ने याला भाग द्या, किंवा 4 ने जरी भाग दिला तरी चालला असता. 32 ने डायरेक्ट भाग जातो बघा, 32 1 32, 32 1 32, खाली राहणार 6, 32 दोन्ही होतात 64. X बरोबर किती आला, 12. आणि X म्हणजेच काय मानलं होतं आपण, पहिल्या दिवशी असणाऱ्या कमळांची संख्या. पहिल्या दिवशी त्या कमळांची संख्या किती होती म्हणजे त्या तळ्यात. तर पहिल्या दिवशी आपण Xच मानले होते, X ची किंमत 12 आली. तर आपने सवाल का सही जवाब होगा 12. ओके, चलो. 4 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर दिले 5 असते. तर ए आणि बी यांचे 4 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर दिला, म्हणजे आजपासून 4 वर्ष मागं. 4 वर्षापूर्वी जेव्हा म्हणाल तो आजपासून 4 वर्ष मागं. तर 4 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर दिला 5 असतील. मानलं आपण एचं वय 5X होतं तर बीचं वय होतं 3X. हे कधी, तर 4 वर्षापूर्वी. मग इथे लिहायचं 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी जर यांच्या वयाचा रेशो विचारला तर 5X आणि 3X होता. मग आज मध्ये जर म्हटलं मी, आज काय होणार, तर आज मध्ये जर काढायचं असेल ना सर, याच्या दोघांच्या वयामध्ये 4 वर्ष प्लस करून टाका. कारण की 4 वर्षापूर्वी जे वय होतं तुमचं ते जर आज जर काढायचं असेल तर तुम्ही काय करायला लागले, आज त्या 4 वर्षाच्या वयामध्ये 4 वर्ष प्लस करून टाका सर, तुमचं आजचं वय मिळून जाते. तर हे त्यांच्या 4 वर्षापूर्वीचं वय होतं. याच्यामध्ये जर आपण 4 वर्ष प्लस केले तर हे झालं एचं आजचं वय. त्यानंतर बीचं आजचं वय काय होणार, 3X + 4. ओके आहे इथपर्यंत. आता त्यानंतर पुढचं वाक्य वाचा, काय म्हटलं, जर सी चे वर्तमान वय, वर्तमान म्हणजे काय होते, आज, ए आणि बी यांच्या वर्तमान वयाच्या एकूण बेरजे समान असेल. म्हणजे याने आणखी एक शब्द टाकला, सीचं जे काही वय आहे म्हणते, एचं आजचं वय आणि बीचं आजचं वय या दोघांच्या वयाची जे काही बेरीज आहे तेवढं सीचं वय आहे. तर एचं वय आज किती आहे बाबू, एचं वय सर आज 5X + 4 वर्ष.
त्यानंतर बीचा आजचं वय किती आहे 3x अधिक 5 4 वर्ष. या दोघांच्या वयाची जे काही बेरीज आहे म्हणते तेवढं सीचं वय आहे. दोघांच्या वयाची बेरीज करून टाकू आपण. 8 झाले प्लस हे झाले 8x. म्हणजे इथून असं कन्फर्म झालं की सीचं जे काही वय आहे ते 8x अधिक 8 वर्ष आहे. आता विचारलं आपल्याला एचं वर्तमान वय सांगा. आणखी एक वाक्य त्याच्यामध्ये आपण स्किप केलं होतं पहा. ए बी सी यांच्या वर्तमान वय एकूण 80 वर्ष आहे. म्हणजे या ए बी सी या तिघांच्या वयाची बेरीज किती आहे 80 वर्ष. तर एचं वय हे झालं आज, बीचं वय हे आणि सीचं वय हे. या तिघांच्या वयाची बेरीज दिली आहे. जे ए प्लस बी प्लस सी या तिघांच्या वयाची बेरीज आज किती आहे म्हणते 80 वर्ष. त्यामध्ये एचं वय किती आहे 5x अधिक 4, बीचं किती आहे 3x अधिक 4, त्यानंतर सीचं किती निघालं 8x अधिक 8. या तिघांच्या वयाची जर तुम्ही बेरीज केली 8 आणि 8 होणार 16 आणि हे इकडे जर पाहिलं तर 8 आणि 8 16. क्लिअर. प्लस बरोबर यांच्या वयाची बेरीज किती दिली आज 80 वर्ष. तिघांच्या वयाची बेरीज 80 वर्ष. 16 प्लस मध्ये त्या बाजूने गेल्यानंतर मायनस मध्ये 16x बरोबर 80 मायनस 16. तर 16x बरोबर काय होणार बाबू 80 मधून 16 मायनस झाले तर 64. तर x ची किंमत किती निघणार 16 ने 64 ला भाग दिला 16 चौक किती होता 64. x बरोबर आलं 4. x बरोबर जर 4 आला त्यांनी विचारलं ए चं वर्तमान वय सांगा शोधा किती असणार. तर ए चं वर्तमान वय किती आहे पहा. ए चं वर्तमान वय किती आहे इथं. तर ए चं वर्तमान वय आहे सर 5x अधिक 4. तर 5x अधिक 4 ए चं वर्तमान वय होतं 5x अधिक 4. हे कोणाचं वर्तमान वय होतं एचं. आणि x ची किंमत किती काढली आपण 4 काढली सर. तर 5 गुणिला करा 4 आणि त्याच्यामध्ये प्लस 4. आधी गुणाकार नंतर बेरीज 5 चौक 20 20 आणि 4 किती होणार 24. 24 वर्षाचा असेल आज वय. एचं आजचं वय किती 24 वर्ष. चलो आगे नेक्स्ट. 33 34 35 x 37 38 39 या संख्येची सरासरी दिली 36. इथे प्रश्नामध्ये काहीच करायची गरज नव्हती पहा. त्याने 33 नंतर 34 आहे 34 नंतर 35 35 नंतर काय पाहिजे तर 36 36 37 38 39 असं दिलंय. आणि क्रमागत संख्या आहे. क्रमागत जर संख्या असेल प्रत्येक संख्येमध्ये सारखा फरक असेल तर जी मधली संख्या राहते तीच आपली सरासरी राहते. मधली संख्या काय आहे 36 आहे आणि मधलीच त्याने सरासरी दिली आहे 36. म्हणजे x ची किंमत किती 36. या प्रश्नाला काहीच नाही फक्त पाहण्याचं काम होतं. 36 उत्तर आहे x चं. जर तुम्हाला डिटेल करायचं आहे तर असं झालं असतं डिटेल 33 अधिक 34 अधिक 35 या x ला मी त्या बाजूने पाठवतो. नंतर 37 नंतर 38 नंतर 39 नंतर याच्यामध्ये केला असता प्लस x आणि टोटल किती संख्या आहे 1 2 3 4 5 6 7 7 नंबर आहे. आणि बरोबर या सर्वांचा ॲव्हरेज किती दिलाय 36. एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या केला तर आपल्याला ॲव्हरेज मिळते. तर मग याला सर्वांना सॉल्व्ह करा तुम्ही x ची किंमत काढा तुम्हाला डिटेल भेटून देणार. हे त्याचं डिटेल होतं. चलो आगे. एक पोलीस एका चोराला पाठलाग करत आहे. चोरापेक्षा 100 मीटराने मागे आहे. बघ बाबू इथं काय म्हणते पोलीस आहे. इथं पोलीस आहे आणि इथं आहे चोर. सी म्हणजे चोर आणि पी म्हणजे पोलीस. त्या चोरापेक्षा 100 मीटर मागे आहे म्हणते पोलीस. तर 100 मीटर अंतर आहे या दोघांमध्ये. इथे चोर आहे इथे पोलीस आहे. या दोघांमध्ये किती मीटरचं अंतर आहे 100 मीटरचं. जर पोलीस चोराच्या वेगाची गुणोत्तर यांच्या स्पीडचा रेशो दिलाय. पोलीस आणि चोर यांच्या स्पीडचा रेशो दिला आपल्याला 5:4. हा यांच्या वेगाचे गुणोत्तर झाला. तर यांच्या वेगाचा जो काही गुणोत्तर दिला तुम्ही याला 5x 4x ही मानू शकता. काही तुम्हाला जर मानायचं असेल 10 ने गुणाकार करून तसंही करू शकता. कारण की यांचा काय दिलाय रेशो दिलाय. तर मी काय करतो मानतो पोलिसांचा स्पीड आहे 5 मीटर पर सेकंद. आता तुम्ही म्हणाल मीटर पर सेकंद मध्ये काय म्हणत आहे कारण की आपल्याला मीटर दिलं होतं. पोलिसांचा स्पीड म्हणला 5 मीटर पर सेकंद मीटर पर सेकंद आणि चोराचा स्पीड म्हणला 4 मीटर पर सेकंद. ठीक आहे. आता दोघंही एकाच डायरेक्शनला जात आहे. पोलीसही त्या डायरेक्शनला जात आहे चोरही त्या डायरेक्शनला पडत आहे. बरोबर. दोघंही गोष्टी एकाच दिशेने जात असेल तर वेगाची काय होत असते वजाबाकी. बरोबर ना. तर दोघंही एका दिशेने जात आहे. इथं रिलेटिव्ह स्पीड लागते म्हणजे सापेक्ष वेग. चोराच्या तुलनेत पोलिसाचा स्पीड किती जास्त आहे. या दोन्ही स्पीडची वजाबाकी जर केली तर 1 मीटर पर सेकंद येते. 1 मीटर पर सेकंद. आता डिस्टन्स भागीला जर स्पीड केलं तर आपल्याला टाइम मिळते. तर डिस्टन्स किती आहे राजा डिस्टन्स आहे सर 100 मीटरचं. आणि रिलेटिव्ह स्पीड किती आला आपला कारण की दोघे एकाच दिशेने जात आहेत. या दोघांची वजाबाकी रिलेटिव्ह स्पीड आला 1 मीटर पर सेकंद. तर किती वेळ लागेल 100 सेकंद लागतील यांना पार करायला. म्हणजे पोलीस चोराला 100 सेकंदानंतर पकडणार आहे. पोलीस चोराला 100 सेकंदानंतर पकडणार आहे. परंतु आपल्याला ते विचारलं नव्हतं किती वेळानंतर पकडणार. आपल्याला प्रश्नाने विचारलं तर पकडला जाईपर्यंत चोराने किती अंतर कापले असेल. पकडला जाईपर्यंत चोराने किती अंतर कापले असेल. आता 100 सेकंदानंतर जर चोर पकडले जाते आणि चोराची स्पीड आहे 4 मीटर पर सेकंद
चोराची स्पीड आहे 4 मीटर पर सेकंद, याने जर 100 सेकंद जर प्रवास केला बेटा, या स्पीडनं किती अंतर कव्हर करणार तो? 400 मीटरचा डिस्टन्स कव्हर करणार. का असते डिस्टन्स? कसं निघते? डिस्टन्स निघते सर स्पीड गुणेला टाइम. डिस्टन्स निघते स्पीड गुणेला टाइम. स्पीड आहे चोराची 4 मीटर पर सेकंड आणि टाइम घेतला त्याने 100 सेकंदानंतर तो पकडला गेला. तर 4च्या स्पीडने 100 सेकंदामध्ये किती अंतर कव्हर केलं असेल त्याने? 400 मीटर. म्हणजे इथून असं म्हणू शकतो आपण, जोपर्यंत चोर पकडला गेला तोपर्यंत त्याने 400 मीटरचा डिस्टन्स कव्हर केलं असेल. चलो आगे. 36 माणसे म्हणते एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 203 केली तर ते काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती माणसे कामावर लागतील? ते एक आपला फॉर्म्युला आहे, M1 H1 आणि D1 भागेला आहे ते W1. म्हणजे पहिले वाक्यातले माणसं, पहिले तास, पहिले दिवस, पहिलं काम. ठीक आहे, पूर्ण कोणी पण करेल ना अशाच पद्धतीने करणार, काही त्याच्यामध्ये दुसरं जुमत नाही आहे. M2 H2 आणि D2 आणि भागेला येणार W2. हे सार्वजनिक काम आहे. बरं, पहिले माणसं, पहिले तास, पहिले दिवस आणि पहिलं काम. काम कुठे लिहायचं? काम लिहायचं, मेन्शन करायचं खाली. दुसऱ्या वाक्यातले माणसं, दुसरे तास, दुसरे दिवस आणि दुसरं काम. काम नेहमी लिहायचं खाली, हे लक्षात ठेवा. आता 36 माणसे होते, एक काम काही दिवसात पूर्ण करतात. 36 माणसांची संख्या होती सुरुवातीला. त्यांनी किती दिवस काम केलं आपल्याला माहित नाही, तर मानलं मी X दिवस काम केलं, 1 दिवसात पूर्ण करतात. आता तो म्हणते या दुसऱ्या माणसांची संख्या किती लागेल जेणेकरून काम पूर्वीच्या बघा, हे जर दिवसांची संख्या 203 केली. आता दिवस सुरुवातीला किती मानले होते आपण? X मानले होते. याच्या आता 203 करायचं आहे. आता याला काय करायचं? याचं 203 काम, आणि तेच काम करायचं. म्हणजे काम घेतलं नाही घेतलं तरी चाललं असतं आपल्याला. ठीक आहे इथपर्यंत. आता 3 इथे भागेला, तिकडे गेल्यानंतर गुणेला, हे झाले 36x. गुणेला येणार 3 आणि इथे जर गुणाकार केला तर हे झाले 2x. तर M2 ची किंमत काढायची आहे. 2x इथे गुणेला, या बाजून आल्यावर भागेला. तर x ने x कॅन्सल झाला. बे एक बे, बे 18 36 होतात आणि 18 त्रिक किती झाले? 54. 18 गुणेला 3 म्हटलं तर 54. तर दुसऱ्या माणसांची संख्या किती यायला पाहिजे होती? 54. परंतु गडबड करू नका, प्रश्नाने आपल्याला इथे फसवलं होतं. काय? तर ते काम पूर्ण करण्यासाठी आणखी, हे महत्वाचं आहे इथं, आणखी किती कामावर घ्यावं लागतील, आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतील. तर 54 माणसे लागणार आहे. आता कामाची दिवसांची संख्या 203 केली तर 36 तर बंदे पहिलेच येऊन बसले होते कामावर. 36 बंदे सुरुवातीलाच होते. आता 54 लागणार आहे. तर आणखी किती माणसाची गरज लागणार आहे बेटा? तर आणखी लागणार सर 18 माणसांची गरज. 18 माणसं आणखी जास्ती त्यानं लागल, तर ते काम 200, म्हणजे त्या कामाचे दिवस 203 केले तर ते पूर्ण होईल. तर त्यांनी विचारलं होतं की आणखी किती माणसं लागतील? 18 माणसं लागेल. 54 त्याचं उत्तर नाही आहे. वाचा प्रश्न एकदा समजून जाईल तुम्हाला. एका संख्येचा म्हणजे 205 म्हणजे किती टक्के? आता फ्रॅक्शन मध्ये कोणती किंमत दिली आणि त्याला पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर गुणेला काय करत असतो आपण? 100. 25 25 25 चौक 100. 4 दोन्ही किती होते? 8. 8% उत्तर आहे. एक दुकानदार शालेय गणवेशाच्या खरेदीवर 15% सूट देतो आणि विवेकला त्याच्या गणवेशाचे 136 रुपये द्यावे लागतात. तर सूट वगैरे जेव्हाही म्हटलं तर ते येते छापील किमतीवर, म्हणजे मार्क प्राइसवर. आणि सेलिंग प्राइस म्हणजे त्याची विक्री किंमत, आणि इकडे राहते कॉस्ट प्राइस म्हणजे त्याची खरेदी किंमत. आता 15% सूट देतो. सूट जेव्हाही प्रश्नामध्ये म्हणेल ना सूट म्हटलं, तर सूट राहणार त्याच्या छापील किमतीवर. कधी विक्री किमतीवर सूट द्यायची नाही. सूट देत असते छापील किमतीवर, म्हणजे त्याच्या मार्क प्राइसवर. मानलं आपल्याला छापील किंमत माहित नाही तर आपण मानून घेतलं 100 युनिट आहे, आणि 15% सूट जर दिली आपण एखाद्याची, आपण धंदा टाकला ना, आपण म्हटलं 15% सूट देतो, तर कितीला विकणार आपण? 15% डिस्काउंट दिलं तर 100ची वस्तू सर 85 रुपयाला विकून टाका. म्हणजे 85 युनिटला जर विकली तर आपण 15% डिस्काउंटनं ती वस्तू विकली असं मानू शकतो. इथे जर भाग देतात असेल तर फार चांगली गोष्ट. 5 भाग दिला, 5 दोन्ही 10, 0. 5 इथं भाग दिला तर 17 पंचे 85 होतात. म्हणजे एखादी वस्तूची खरेदी किंमत 20 युनिट, छापील किंमत 20 युनिट आहे, तर विक्री किंमत दिली आहे 17 युनिट. तर त्या गणवेशासाठी विवेकने किती रुपये खर्च केले? 136 रुपये. हे त्याची सेलिंग प्राइस असेल, विक्री किंमत असेल. तर 136 रुपये, 17 युनिटची किंमत दाखवता 136, विक्री किंमत किती दाखवता? 136 रुपये. आपल्यामध्ये किती आहे? 17 युनिट. 17 युनिटची किंमत 136 आहे. एका युनिटची किंमत किती? 17ने जर याला भाग दिला तर उत्तर येते 8. 17 8 136 होते. आपल्याला विचारलं त्याची छापील किंमत सांगा. छापील किंमत होती 20 युनिट. एका युनिटची किंमत 8 आहे. 8 गुणेला 2 म्हटलं तर 8 2 16 आणि 1 0. 160 रुपये त्याची मार्क प्राइस होती, छापील किंमत होती. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट. एका रकमेची दरसाल दर शेकडा 10% दराने 3 वर्षाच्या चक्रवाढ व्याज 6,655 रुपये रास होते. हे त्याने रास दिली, अमाऊंट दिली आहे. तर ती रक्कम कोणती? तर बघा एक फॉर्म्युला आहे, म्हणजे सक्सेसिव्हने सांगतो मी आता. 10%ची फ्रॅक्शन काढता आली पाहिजे आपल्याला. 10%ला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करता आलं तर ते कसं निघणार? 10% काढायचा म्हणून भागीला 100. 0 ने 0 कॅन्सल झालं, म्हणजे 10%ला आपण 1/10 जरी लिहिलं तरी काही हरकत नाही.
110 जरी लिहिलं तरी हरकत नाही. 3 वर्षाचं म्हटलं बघा, आता पॅटर्न सांगतो मी. जर मुद्दलाची रक्कम 10 होती तर ते पहिल्या वर्षाच्या शेवट जाऊ 10 वर 10% वाढले म्हणजे 1 रुपयाची वाढ झाली, 11 झाले. परत दुसऱ्या वर्षी 10ची रक्कम 11, परत दुसऱ्या वर्षी 10ची रक्कम 11. म्हणजे 3 वर्षामध्ये रक्कम होती किती, या तिघांचा गुणाकार, आणि ती रक्कम झाली किती ही. या तिघांचा जर गुणाकार केला तर हे होते 1000. हे येणार आपली मुद्दलाची रक्कम. हे दाखवणार आपली मुद्दलाची रक्कम. त्यानंतर मुद्दलाची या तिघांचा गुणाकार केला 1331 येते, 11चा घन. हे दाखवणार आपली रास. आणि या दोघांमध्ये जो काही फरक राहणार ना, तो राहणार आपला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे CI. कंपाऊंड इंटरेस्ट या दोघांमध्ये फरक किती पडला, 331चा. या तिघांपैकी आपल्याला कोणता तरी एखादा डाटा प्रश्नामध्ये दिला राहणार. एक तर रास देऊन देणार, नाही तर मुद्दल देणार, नाही तर आपल्याला चक्रवाढ व्याज देणार. या तिघांपैकी काही दिलं ना तर या मेथडने आपल्याला लवकर इझिली सॉल्व्ह होते. आता आपल्याला चक्रवाढ व्याजाची किंमत व्याजाने म्हटलं 6655 रुपये का होते, रास तयार होते. आणि आपल्यामध्ये रास किती तयार होते 3 वर्षामध्ये 10% दरानं, 1331. 1331 ची किंमत दाखवत्या प्रश्नामध्ये 6655 रुपये. तर एका युनिटची किंमत किती, त्याला ती 1331 ना भाग देऊन द्या. 1331 ना भाग द्या. तुम्ही जर याला भाग दिला 11ने द्या, कशाने पण भाग द्या, बरोबर आहे ना. तर याला जर 11ने भाग दिला मी, किंवा याला 1331 ला जर आपण 5 ने गुणाकार करून बघा बरं. 5 एका 5, बरोबर. 5 त्रिक 15शी 5, हातचाला 1, 5 त्रिक 15, 15 ने 1 16शी 6, हातचाला 1, 5 एका 5, 5 ने 1 6, म्हणजे 131 पंच होता 6655. म्हणजे एका युनिटची किंमत किती आली बाबू, 5. एका युनिटची किंमत 5 आली. आपल्याला विचारण्यात काय आलं होतं, जर चक्रवाढ व्याज विचारलं असतं तर आपण याला 5 ने गुणाकार केला असता, परंतु आपल्याला विचारलं काय, तर रक्कम काढा म्हणते. रक्कम म्हणजे ते मुद्दल काढा. तर मुद्दल मानली होती आपण 1000 युनिट, एका युनिटची किंमत 5 आहे, तर 5 गुणिले 1000 म्हटलं तर किती येणार, 5000. तर 5000 रुपये मुद्दल. जर त्याने चक्रवाढ व्याज विचारलं असतं तर याला 5 ने गुणाकार केला असता, आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट म्हटलं असतं. तर 5000 अपने सवाल का सही जवाब. आगे नेक्स्ट. एका पिशवीत 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैशांची नाण्याची संख्या दिली आहे. 50 पैसे, पी म्हणजे पैसे म्हणा मी, त्यानंतर 25 पैसे, नंतर आहे 10 पैसे. हे दिली यांची किंमत. त्यानंतर दिली आपल्याला संख्या दिली आहे. यांचा रेशो दिला 5, 9 आणि दिलाय 4. त्यांची एकूण किंमत किती होणार, किंमत काढू शकता का, किंमतही काढू शकतो. जर 50 पैशाचे 5 कॉईन आहेत, आपल्याकडे टोटल रुपये किती बनणार, 2 रुपये 50 पैसे. जर आपल्याकडे 8ने पाहिलं 50 पैशाचे 5 कॉईन आहे, तर आपल्याकडे एकूण रक्कम जर किती पाहिलं तर किती होणार, 5 कॉईन आहे 50 पैशाचे, तर 2 रुपये 50 पैसे होणार सर. ओके आहे कार्यक्रम. 25 पैशाचे 9 कॉईन आहे, 9 कॉईन आहे, तर 4 54 म्हणजे 4 25 पैसे म्हणजे 1 रुपया होते, तर इथं 9 आहे, तर म्हणजे 2 रुपये 25 पैसे होणार सर. क्लिअर. ओके. तर 10 पैशाचे 4 कॉईन आहे, तर हे म्हणणार लागेल सर 40 पैसे होणार टोटल जर पाहिलं. असं जर पाहिलं तर पिशवीत एकूण रक्कम किती असायला पाहिजे, तर 2 रुपये 50 पैसे हे सर, 2 रुपये 25 पैसे हे, आणि हे 0.40. एकूण जर पाहिलं तर पिशवीमध्ये 5 हे झाले 9 आणि 2 1100 1 हातचाला 1. जर असं जर पाहिलं तर सर 515 पॉईंट म्हणजे 5.15 युनिट रक्कम मिळायला पाहिजे होती, परंतु 5.15 ची रक्कम नाही आहे. एकूण रक्कम जर पाहिलं तर प्रश्नामध्ये म्हटलं 206 रुपये. तर 206 दाखवता एकूण रकमेची किंमत. तर एका युनिटची किंमत किती, तर 206 भागेला करा तुम्ही 5.15. इथे पॉईंट नंतर 2 संख्या, वर तर पॉईंट नाही आहे, पॉईंट लावून द्या आणि 2 0 फाडून टाका. हे करून काय भेटेल, पॉईंट ना पॉईंट कॅन्सल झाला. भाग द्या इथे. आता 5 ने भाग जर दिला तर 5 एका 5, परत येणार 0, 5 त्रिक 15. वरती 5 ने भाग दिला तर 5 चौक 20, परत 5 एका 5, 5 दोन्ही 10, 0. आणि 103 एका 103. या 3 ला कशाने गुणाकार केला म्हणजे 2 होऊ शकतं. तुम्ही म्हणाला सर 3 चौक 12 होते, म्हणजे 103 गुणिला जर 4 केलं तर बरोबर 412 येतात. यात 103 न जर 4120 ला जर भाग दिला तर किती येणार बाबू, 40 येणार. किती येणार, 40 येणार. एका युनिटची किंमत 40 आली. आपल्याला विचारलं त्याने प्रत्येक प्रकारच्या नाण्यांची संख्या सांगा किती, प्रत्येक प्रकारच्या नाण्यांची संख्या सांगा किती. एका युनिटची किंमत 40 आली, एका युनिटची किंमत 40 आली,
एका युनिटची किंमत 40 आहे तर 5 युनिटची किंमत किती? कारण की 5 युनिट संख्या होती ना, 5 गुणिले 40 म्हटलं तर 50 पैशाचे 200 कॉईन यायला पाहिजे. तर 50 पैशाचे 200 कॉईन इथं नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथंच आहे. तर ऑप्शन नंबर 3. जर म्हटलंस तर 25 पैशाचे नाणे सांगा किती? ते एका युनिटची किंमत 40 आहे तर 9 युनिट 25 पैशाचे नाणे होते. 9 चौक किती होणार? 36, 360 आणि हे किती येणार? 160. तर 200, 360 आणि 160 हा ऑप्शन. ऑप्शन नंबर 3. चलो नेक्स्ट. 4 अंकांची सरासरी दिली आहे 60. यापैकी पहिले अंक इतर तिन्ही अंकांच्या एकूण बेरजेच्या 1/4 आहे. आता पहिला जो काही नंबर आहे म्हणते इतर 3 नंबर म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा या 3 नंबरच्या बेरजेच्या या तिघांची जी काही बेरीज येणार हा त्याच्या 1/4 आहे. म्हणजे इथून असं म्हणता येते या 3 नंबरची बेरीज सर 4 आहे ना, या 3 नंबरची बेरीज जर 4 आहे तर पहिला नंबर किती आहे? 1 आहे. पहिला नंबर किती आहे? 1 आहे. हा त्याचा अर्थ झाला. 3 नंबरची बेरीज जर 4 आहे तर पहिला नंबर असणार 1 असणार, कारण की त्याने 1/4 आहे म्हणते ना, तर याला x मानतो मी आणि याला 4x मानतो. आता सरासरी म्हणजे काय असते? एकूण संख्याची बेरीज भागेला एकूण संख्या. तर पहिला नंबर आहे सर x आणि दुसरा, तिसरा, चौथा या 3 नंबरची बेरीज किती आहे? 4x. हे झाली टोटल 4 संख्यांची बेरीज आणि याने सरासरी दिली आपल्याला 4 संख्यांची सरासरी दिली आहे 60. ओके का नाही? ओके बघा. पहिला नंबर x मानला, त्यात दुसरा, तिसरा आणि चौथा या नंबरची बेरीज किती दिली आपल्याला? 4x दिली आहे. तर एकूण संख्याची बेरीज भागेला एकूण संख्या केला तर आपल्याला सरासरी मिळते. आणि टोटल संख्या किती होते? 4. 4 भागेला तिकडे गेल्यानंतर गुणिला इथे झाले 5x बरोबर 60 गुणिला 4. आणि गुणाकार करण्याच्या चक्करमध्ये नका राहू द्या, नंतर भाग देऊ आपण. x इथेच ठेवतो, 5 ला घेऊन जातो इथे. 60 गुणिला 4 भागेला 5. 5 न जर भाग दिला 60 ला तर येते 12 आणि 12 चौक किती ते 48. x बरोबर किती आलं? 48. आणि आपल्याला प्रश्नात विचारलं काय? तर ती पहिली संख्या सांगा किती? तर पहिली संख्या म्हणजेच तर आपण x मानलं होतं. तर पहिला नंबर असणार बाबू 48. 48 सही जवाब है अपने सवाल का. आगे नेक्स्ट. आता वर्गमुळामध्ये 7 आणि गुन्ह्याला दिलं वर्गमुळामध्ये 42. जरी हे वेगवेगळ्या वर्गमुळामध्ये दिले असतात तर आपण त्यांना एका वर्गमुळामध्ये घेऊन येऊ शकतो, एका वर्गमुळामध्ये मर्ज करू शकतो. एका वर्गमुळामध्ये जर झाले तर 7 गुणिले 42. आता याच्यामध्ये आणखी काय काय करू शकता तुम्ही? तर सर तुम्ही म्हणाल या 7 तर असंच ठेवा, या 7 42 ला लिहू शकतो मी 7 गुणिले 6. 7 गुणिले 6 लिहिलं ना तर बरोबर 42 होणार. तर हे करून काय मिळालं आपल्याला? तर ह्या वर्गमुळामध्ये जे काही संख्या असते ना सर, याच्यामध्ये जर डबल असेल ना तर वर्गमुळाच्या बाहेर आल्यानंतर ते सिंगल राहते. तर बघा इथं 7 किती वेळा आहे? तर 2 वेळा. त्या वर्गमुळाच्या बाहेर आल्यानंतर एकदा राहणार. तर वर्गमुळामध्ये कोण फसून राहणार? तर 6 तसंच राहणार अटकलेलं असेल. तर 7 गुणिले वर्गमुळामध्ये 6 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2. चलो सॉरी नेक्स्ट. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू दिली आहे 15 सेंटीमीटर, कर्ण दिला 17 सेंटीमीटर, दुसरी बाजू शोधायची आहे, कोणती येणार? तर काटकोन त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल. देख बाबू, राईट अँगल ट्रायंगल हा झाला आपला काटकोन त्रिकोण. त्याची कर्णाची लांबी दिली आहे, हा झाला त्याचा कर्ण, हा 90 अंशाचा कोण, हा झाला कर्णाची लांबी दिली आहे 17, एक बाजू दिली आहे 15 आणि दुसरी आपल्याला कन्फर्म करायची कोणती. जर आपल्याला ट्रिपलेट माहित असेल म्हणजे पायथागोरसचे त्रिकूट आहे 8, 15, 17 हे काय ट्रिपलेट बनवते म्हणजे त्रिकूट आहे. एक साइड जर 8 आहे, दुसरी साइड 15 आहे, तर तिसरी साइड हमखास 100% 17 राहणार. आता इथे एक साइड दिली आहे 17, एक साइड दिली आहे 15, तर ही तिसरी साइड किती तर डायरेक्ट काढू शकतो आपण 8 आहे, कारण की 8, 17, 8, 15, 17चं हे काय ट्रिपलेट आहे. हे लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला. जर तुम्हाला नाही लक्षात तर मग असं आहे, काय दुसरं सूत्र आहे तर कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक काय ते उंचीचा वर्ग. तर कर्ण काय दिलं आपल्याला 17, 90 अंशाच्या समोर जी काही बाजू असते त्याला कर्ण म्हटलं जाते, 17चा वर्ग बरोबर पाया किती आहे 15चा वर्ग प्लस काढायला लागेल उंचीचा वर्ग. उंची आपल्याला माहित नाही, एक्स मानली आपण. 17चा वर्ग होते 289, 15चा वर्ग 225 प्लस होणार इथं एक्स वर्ग. तर 225 या बाजूने जाणार, 289 मधून 225 सर मायनस झाले आणि बरोबर होणार एक्स वर्ग. या दोघांची वजाबाकी करा, तर 9 मधून 5 मायनस झाले तर 4, 8 मधून 2 मायनस झाले तर 6 बरोबर राहणार एक्स वर्ग. वर्ग कॅन्सल करा, याला वर्गमुळामध्ये लावा, तर x ची किंमत किती निघते हे सर्व घटना केल्यानंतर 8. आणि तसंही आपलं डायरेक्ट जर हे माहित असेल आपल्याला तर आपलं उत्तर लवकर आलं असतं. चलो नेक्स्ट. एका वर्तुळाची त्रिज्या दुपटीने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढेल? जर वर्तुळाची त्रिज्या वाढवत आहे त्याच्या क्षेत्रफळामध्ये त्याच्या चौपट फायदा होणार. क्षेत्रफळ काय होणार? चौपट होणार. त्रिज्या जर दुप्पट केली तर त्याच्या डबल होत असते, चौपट होत असते. एका रांगेत 9 झाडे समान अंतरावर आहे. 2 झाडातील अंतर 4 मीटरचे आहे, तर पहिला आणि शेवटच्या झाडामधील अंतर किती?
आता टोटल 9 झाडं म्हणते, तर सांगतो इथे काय कन्सेप्ट वापरते. 1 2 3 4 5 6 7 8 9, टोटल 9 झाडं झाले. याच्या प्रत्येक 2 झाडामध्ये अंतर आहे 4-4 मीटरचा. आपल्याला विचारलं की पहिला आणि शेवटचा या 2 झाडामध्ये अंतर किती आहे. तर जेव्हा आपल्याला पहिला आणि शेवटचा झाडामध्ये अंतर काढायचं आहे, तर आपण याच्यामध्ये गॅप पाहायचे किती आल्या. सर हे एक गॅप झाली, 2 3 4 5 6 7 8. झाडं तर 9 होते, गॅप किती आले, 8 आल्या. म्हणजे मनाचा उद्देश असा आहे, जेवढे आपल्याला झाडांची संख्या दिली असेल त्याच्यामधून एक जर कमी केला तर यांच्या दरम्यान, पहिला आणि शेवट यांच्या दरम्यान किती गॅप येते, 8 येते. जर समजा इथं 10 झाडांची संख्या असती, तुम्हाला म्हटलं असतं पहिला आणि शेवटच्या मध्ये फरक सांगा किती, तर तुम्ही काय केलं असतं, 10 मधून 1 मायनस करायचा, पहिला आणि शेवटमध्ये 9चा फरक आला असता. इथे आपल्याला 9 झाडांची संख्या दिली होती, पहिला आणि शेवटच्या झाडामधलं अंतर विचारलं, तर 9 झाड आहे ना सर, 9 मधून 1 मायनस करा, तर पहिला आणि शेवटमध्ये फरक किती राहणार, 8चा. म्हणजे 8 गॅप आहे. प्रत्येक गॅप किती मीटरची आहे, 4-4 मीटरची. तर पहिला आणि शेवटमध्ये गॅप किती राहणार, 32 मीटरचं अंतर राहणार. चलो, दोन संख्यांची बेरीज दिली आहे 36, त्यांचा मसावी दिला 4. तर विचारलं दोन संख्यांच्या जोड्या किती असू शकतात. तर दोन संख्यांची बेरीज दिली आपल्याला 36. आता आपल्याला माहित नाही पहिली संख्या कोणती आहे, तर पहिली संख्या मी मानली x आहे, दुसरी संख्या y. आता यांचा मसावी दिला आपल्याला 4, तर याला मसावीने जर गुणाकार केला तर पहिली संख्या सर 4x, कारण की त्या दोन संख्यांचा जो काही रेशो दिला राहतो त्याला जर मसावीने गुणाकार केला तर त्या संख्या मिळतात आपल्याला. तर दोन संख्याच माहित नव्हत्या, तर आपण x आणि y मानल्या. तर याला मसावीने गुणाकार केला तर 4x आणि याला मसावीने गुणाकार केला तर 4y. आता पुढे प्रश्नामध्ये या दोन संख्यांची बेरीज दिली आपल्याला 36. बघा 36 दिली आहे. इथे जर मी 4 कॉमन काढला तर आतमध्ये काय राहणार, x प्लस y, आणि बरोबर आहे इथे 36. 4 इथे गुन्हेला इकडे आल्यानंतर भाग गेला, तर इथं 4 जर 36 ला भाग दिला तर उत्तर येते 9. म्हणजे इथून असं म्हणू शकतो x प्लस y म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांची बेरीज किती आली पाहिजे, 9. आता 9 बेरीज आली पाहिजे, तर अशा किती जोड्या तयार करणे शक्य आहे. तर असे दोन नंबर शोधायचे आहे की त्यांच्या दोघांची बेरीज 9 आली पाहिजे, परंतु त्या दोन संख्यांमध्ये काही कॉमन नसलं पाहिजे, म्हणजे कटिंग नाही झाली पाहिजे. बघा सांगतो, तर पहिली जोडी जर पाहिली तर 1 आणि 8, 8 आणि 1 किती होतात बाबू, 9 होतात. बहुत बढिया सर, 1 आणि 8 मध्ये काहीच कॉमन नाही. काही कॉमन आहे का, नाही. त्यानंतर तुम्ही म्हणा सर 3 आणि 6 या दोघांची तर बेरीज 9 होते, तर 3 एका 3, 3 दोन्ही 6, याच्यामध्ये 3 कॉमन आहे. कॉमन नाही आला पाहिजे, आपल्याला असामायिक पाहिजे. तर दुसरी जोडी येते 2 आणि 7, 2 आणि 7, बरोबर का नाही. त्यानंतर आणखी काय, तर आणखी सर जर पाहिलं तर 4 आणि 5. याच्या व्यतिरिक्त आता कोणत्या जोड्या तयार नाही होत की त्यांची बेरीज तर 9 आली पाहिजे, परंतु त्या दोन्ही संख्या असामायिक असल्या पाहिजे. 2 आणि 7, 4 आणि 5 आणि 1 आणि 8, अशा किती जोड्या तयार झाल्या, 1 2 3. आपल्याला तेच विचारलं होतं किती जोड्या तयार करणे शक्य आहे, 3. एक माणूस पहिल्या दिवशी 20 रुपये कमावतो आणि दुसऱ्या दिवशी 15 रुपये खर्च करतो. बघा सिस्टीम काय होती याच्यात. पहिल्या दिवशी तो काय करते, 20 रुपये कमावतो, ठीक आहे. आणि दुसरा दिवस जसा उजाडते तसा तो 20 रुपयामधून 15 रुपये खर्च करून टाकतो. शिल्लक किती राहते भाऊ, 5 रुपये. आता तिसऱ्या दिवशी आला तो, तिसऱ्या दिवशी त्याच्याजवळ 5 रुपये आहे. लक्षात ठेवा, 20 रुपये कमावले ते 15 गमावले, तर 5 रुपये तर त्याच्याकडे ऑलरेडी आहे. आणि परत तो म्हणते 20 रुपये कमावते, म्हणजे तिसऱ्या दिवशी त्याच्याकडे टोटल 25 रुपये जमा होते. नंतर चौथ्या दिवशी काय होणार, चौथ्या दिवशी तो काय करणार, याच्यातले 15 रुपये गमावून टाकणार. 25 रुपयामधून 15 रुपये खर्च केले त्याने, तर राहिले किती शिल्लक, 10 रुपये सर. तर हे तर सिस्टीम अशीच चालू राहते म्हणते प्रश्नात म्हटलं. तिसऱ्या दिवशी पुन्हा 20 रुपये कमावतो आणि चौथ्या दिवशी 15 रुपये खर्च करतो. जर असाच कमावत राहिला आणि असाच खर्च करत राहिला तर त्याच्याकडे 50 रुपये कितव्या दिवशी जमा होणार असं म्हटलं. तर पहिले 4 दिवसामध्ये त्याच्याकडे टोटल किती जमा झाले, तर असं म्हणू शकतो आपण 4 दिवसामध्ये सर जर पाहिलं ना, तर हे सर्व जोलजाल करून त्याच्याकडे 10 रुपये जमा होतात. तर पुढच्या 4 दिवसामध्ये किती जमा होणार बाबू, पुढच्या 4 दिवसामध्ये सर परत 10 रुपये जमा होणार. अशी सिस्टीम जर चालू राहिली तर. आणि पुढच्या 4 दिवसामध्ये जर पाहिलं तर, पुढच्या 4 दिवसामध्ये जर पाहिलं तर परत 10 रुपये जमा होणार, कारण की 10 दिवसामध्ये त्याचा जर 4-4 दिवसाचं जर शेड्यूल केले आपण, तर 4 दिवसामध्ये 10-10 रुपये जमा होतात. आता टोटल किती जमा झाले त्याच्याकडे, 30 रुपये सर. आणि टोटल इथे जर दिवस पाहिले तर 4 तारीख किती ते 12, म्हणजे 12 दिवसात असं म्हणू शकतो आपण त्याच्याकडे एकूण रक्कम जमा झाली सन 30 रुपये. आणि जसं आता 13व्या दिवस येणार तर तो प्रत्येक दिवशी किती रुपये कमावते, 20 रुपये कमावते. दुसऱ्या दिवशी 15 रुपये कमावणार. 13वा दिवस जो काही येणार, एक जो काही दिवस येणार, 12 दिवसानंतर जो काही दिवस येणार एक, त्याच्यामध्ये जर त्यांना 20 रुपये कमावले, आता झाले का नाही त्याच्याकडे 50 रुपये जमा.
परंतु 14व्या दिवशी तो 15 रुपये गमावणार आहे. परंतु आपल्याला त्याने तेच विचारलं होतं की 50 रुपये केव्हा कोणत्या दिवशी तयार झाले, तर 50 रुपये झाले सर 12 आणि 1 13. 13व्या दिवशी त्याच्याकडे 50 रुपये जमा झाले. 14व्या दिवशी तो 15 रुपये गमावले, परंतु जमा तर झाले 50 रुपये. आपल्याला तेच म्हटलं होतं कधी जमा झाले, 13व्या दिवशी त्याच्याकडे 50 रुपये जमा झाले. 13 अपने सवाल का सही जवाब आहे. आगे नेक्स्ट, अ शहरापासून ब शहराला जाण्यासाठी बसचे 4 मार्ग आहे. म्हणजे अ कडून ब कडे जाण्यासाठी म्हणते 4 मार्ग आहे. इथून इथे जाण्यासाठी 4 मार्ग आहे. नंतर ब कडून क कडे जाण्यासाठी 6 बसेस आहे. ब पासून क कडे जाण्यासाठी 6 बसेस आहे. ते विचारलं अ कडून क शहराकडे जाण्यासाठी किती मार्ग आहे, म्हणजे इथून इथपर्यंत जाण्यासाठी किती मार्ग आहे. तर टोटल गुणाकार करून घ्या यांचा. 24 मार्ग आहे असे जाण्यासाठी. किती मार्ग आहे, 24 मार्ग. एका समद्विभुज त्रिकोणाची बाजूची लांबी प्रत्येकी 6 सेंटीमीटर आहे आणि उर्वरित बाजू दिली 8 सेंटीमीटर, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. समद्विभुज म्हटलं बाबू, बघा सांगतो तुम्हाला समद्विभुज कसा असतो. हा झाला समद्विभुज. समद्विभुज म्हणजे ज्याच्या दोन बाजू समान आहे. दोन बाजू समान आहे, कोणत्याही दोन बाजू समान दाखवतो. ह्या दोन बाजू समान आहे आणि प्रत्येकी बाजू दिली आहे 6 मीटर. एक समद्विभुज त्रिकोणाची एक बाजूची लांबी प्रत्येकी 6 मीटर, म्हणजे ज्या सारख्या सारख्या बाजू आहेत त्या किती आहे, 6-6 मीटरच्या, 6-6 सेंटीमीटरच्या आहे. आणि उर्वरित बाजू दिली आहे 8 सेंटीमीटर. आता हे जे काही तिसरी साईड आहे हे किती आहे, 8 सेंटीमीटर. समद्विभुज म्हटलं तर दोन बाजू समान दाखवायच्या, एक बाजू वेगळी. हे झालं समद्विभुज. याच्या बाजू झाले आहे. आता त्याच्यानंतर काय म्हटलं, उर्वरित बाजू 8 सेंटीमीटर आहे, त्याच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता याचं त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर सुरुवातीला त्याची अर्धपरिमिती सेमी पेरिमीटर काढावं लागेल. तर सेमी पेरिमीटर अर्धपरिमिती कशी निघते, अर्धपरिमिती, तर अर्धपरिमिती याला यस म्हणून डिनोट केलं जाते, सेमी पेरिमीटर. तर यस ची किंमत कशी निघणार, सर्व बाजूंची बेरीज करा सर आणि त्याला 2 न भाग द्या, म्हणूनच म्हणजेच अर्थ होणार 6 12 12 8 किती होते 20. 20 भागेला 2 केलं तर किती येणार, सेमी पेरिमीटरची किंमत आली 10. तर सेमी पेरिमीटर 10 आलं. आता हिरोज फॉर्म्युला येथे कोणता, तर तुम्ही शाळेमध्ये पाहिला असेल. हा यस ब्रॅकेटमध्ये यस मायनस पहिली साईड त्याला ए नाव देतो. पहिली साईडला ए म्हणणार, दुसऱ्या साईडला बी आणि तिसऱ्या साईडला म्हणजे तिसरी साईड म्हणजे त्याची बाजू त्याला सी म्हणणार. यस मायनस ए, यस मायनस बी, नंतर येते सर यस मायनस सी. ओके, ते यस म्हणजे सेमी पेरिमीटर. सेमी पेरिमीटर किती आलं 10. तर वर्गमुळामध्ये 10 गुणिला 10 मधून पहिली बाजू मायनस करायची. 10 मधून 6 मायनस झाले किती राहणार 4. ठीक आहे, गुणिला 10 मधून दुसरी बाजू, दुसरी बाजू परत 6 आहे. 10 मधून 6 मायनस झाले किती राहते 4. गुणिला 10 मधून तिसरी बाजू, तिसरी बाजू किती आहे 8. 10 मधून 8 मायनस झाले किती राहणार 2. आता इथे काहीच गुणाकार काही करू नका. तुम्ही जे जे फॅक्टर पाडू शकतो ते करण्याचा प्रयत्न करा. आता या 10 ला मी असं लिहिलं तर काही हरकत आहे कोणाला, 2 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 4 तसंच लिहितो आणि गुणिला 2. आता या वर्गमुळामध्ये कोणती संख्या 2 वेळेस असते, वर्गमुळाच्या बाहेर आल्यानंतर एकदा राहणार. इथे 2 वेळा आहे 2, ते एकदा बाहेर निघेल. इथे 4 दोनदा आहे ते एकदा बाहेर निघणार आणि आतमध्ये अटकून राहणार 5. तर 4 दोन्ही किती होते 8 आणि वर्गमुळामध्ये 5. तर आपलं एरिया बरोबर किती येणार 8 गुणिला वर्गमुळामध्ये 5 आहे ऑप्शन नंबर 3 सेंटीमीटर स्क्वेअर. एक वस्तू 950 रुपयाला विकल्याने 5% तोटा होतो. जर ती वस्तू 1440 रुपयाला विकत आहे तर किती होणार नफा तोटा विचारला आपल्याला. कितीला विकली म्हणते, 950 रुपयाला विकल्याने 5% लॉस होतो. तर त्याची वस्तूची कॉस्ट प्राइस राहते बाबू आणि इथं राहते सेलिंग प्राइस. एखादी वस्तू आपण जर 100 रुपयाला खरेदी केली आणि आपली इच्छा झाली त्याला 5% तोट्याने विकायची, तर आपण कितीला विकणार 95 रुपयाला विकून टाका सर, तुम्हाला बरोबर 5% लॉस होणार. बरोबर का नाही. एखाद्या वस्तू आपण 100 रुपयाला खरेदी केली आणि आपणच विचार केला की 5% त्याला विकून टाकू, तर 95 युनिटला विकावं लागेल. परंतु त्याने 95 युनिटला नाही विकली म्हणते. एक वस्तू 950 रुपयाला विकली तेव्हा 5% तोटा झाला. तर आपल्यामध्ये तर 95 ला विकावं लागते. 95 युनिटची किंमत दाखवता प्रश्नामध्ये 950 रुपयाला विकावं लागते म्हणते. तर 95 युनिट 950 दाखवता, एका युनिटची किंमत किती, याला 95 ने भाग द्या. एका युनिटची किंमत आली 10. तर त्या वस्तूची कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत काढू शकतो. तर 10 आली एका युनिटची किंमत, तर 100 युनिटची किंमत किती येणार 1000. म्हणजे 1000 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत आहे बाबू. आता नफा तोटा आपण जो काही कॅल्क्युलेट करत असतो त्याच्या खरेदीवर करत असतो. खरेदी तर मिळाली आपल्याला 1000 रुपये आणि तो विकत आहे 1040 रुपयाला. तर 1000ची वस्तू 1040 रुपयाला विकत आहे, तर 40 रुपये काय करताय, तर 40 रुपये सर नफा होऊन राहिला त्याला. परंतु आपल्याला रुपयात नाही विचारलं, त्याने विचारलं पर्सेंट मध्ये सांगा. तर नफा कशावर होत असतो, खरेदीवर. खरेदी किती आहे त्याची 1000 रुपये खरेदी आहे
त्यावर नफा किती झाला त्याला सर? 40 रुपये झाला. आणि हा म्हणत आहे पर्सेंटमध्ये सांगा, तर गुणेला 100. 2 0 ना 2 0 कॅन्सल, 1 0 ना 1 0 कॅन्सल, 4% अपने सवाल का सही जवाब. तर प्रॉफिट बरोबर किती येणार त्याला? 4%. ऑप्शन नंबर ए. चलो. अजिंक्य हा पूर्वेला, आता इथून बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू झाले. अजिंक्य हा पूर्वेला दिशेला चालूच लागला. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला, नंतर डावीकडे वळून काही अंतर चालला, पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला, तर अखेरीस तो कोणत्या दिशेने जात आहे. इथं आपल्याला कन्फर्म डिस्टन्स वगैरे काही विचारलं नाही आहे, तर अशा वेळेस आपण विदाऊट डायग्राम त्याचं उत्तर काढू शकतो. जेव्हाही आपल्याला प्रश्नामध्ये फक्त विचारणार कोणत्या दिशेने जात आहे, कोणत्या दिशेने तोंड आहे, बस त्यावेळेस आपण विदाऊट डायग्रामही काढू शकतो, डायग्राम काढून. मी आता विदाऊट डायग्राम सांगतो तुम्हाला. अजिंक्य हा पूर्व दिशेला चालू लागला. पूर्व दिशेला त्यानं चालायला सुरुवात केली. फक्त त्याचे उजवे टर्न आणि डावे टर्न, उजव्याला म्हणणार मी राईट आणि डाव्याला म्हणणार लेफ्ट. फक्त तो उजवीकडे किती वेळा आणि डावीकडे किती वेळा वळला हे पाहायचं आपल्याला. काही वेळाने तो उजवीकडे वळला, म्हणजे पहिला राईट घेतला, नंतर म्हटलं, नंतर डावीकडे वळला आणि काही अंतर चाललं, लेफ्ट घेतला त्याने, डावीकडे वळला, पुन्हा उजवीकडे वळला, पुन्हा राईट घेतला, काही ते म्हटलं, पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला. तर अखेरीस आता तो कोणत्या दिशेने जात आहे. आता पुन्हा राईट घेतला, नंतर आता तो कोणत्या दिशेने जात आहे आपल्याला म्हटलं होतं. जर आपण लक्षात ठेवा, एक बेसिक आहे, जर आपण एखाद्या दिशेला पाहत आहे, जात आहे, आणि तिथून जर आपण उजवीकडे वळलो आणि नंतर लगेच आपण डावीकडे वळलो, तर आपण ज्या मुख्य दिशेने जात होतो ना त्या दिशेने चालायला लागतो. म्हणजे मनाचा असा उद्देश आहे, एक राईटनं जर आपण एक लेफ्ट कॅन्सल केला, तर आपण ज्या दिशेने होतो त्या दिशेने थांबतो. ठीक आहे, तर आपल्याला तेच बेसिक इथे वापरायचं आहे. या राईटनं हा लेफ्ट कॅन्सल झाला, म्हणजे आपण ज्या मुवमेंटमध्ये होतो त्याच मुवमेंटमध्ये थांबणार. आता शिल्लक राहिला सर एक राईट, एक उजवा टर्न. कोणत्या दिशेचा? तर पूर्व दिशेचा. तर पूर्व दिशेचा एक उजवा टर्न पाहायचा आपल्याला. तर आपण जेव्हा पेपरवर दिशा दाखवतो, वरतं उत्तर असते, खाली दक्षिण, आणि आपल्या उजव्या बाजूला असते पूर्व आणि आपल्या डाव्या बाजूला असते पश्चिम. पश्चिम. आता पूर्व दिशेचा एक राईट घ्यायचा आपल्याला. आपण पूर्व दिशेला पाहत आहे, राईट म्हटलं तर खाली, लेफ्ट म्हटलं तर वरतं जाणार. तर पूर्व दिशेचा एक राईट म्हटलं तर राईट असते 90 डिग्री. तर पूर्व दिशेचा एक राईट शिल्लक राहिला होता सर आपल्याकडे. तर पूर्व दिशेचा एक राईट म्हटलं तर कुठे येणार आपण? दक्षिण दिशेला. आता तो कोणत्या दिशेने चालत आहे बेटा? दक्षिण दिशेला. दक्षिण आपल्या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे. विदाऊट डायग्राम आपण उत्तर काढू शकलो असतो. खालील संख्या मालिकेत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल? बघा इथे तर सोपी सिरीज दिसत आहे पहा. 6 अधिक 5 किती ते 11. 11 अधिक 10 21. 21 अधिक 20 म्हटलं तर 41. आणि 41 अधिक 40 करावं लागेल. बघा इथे 5 झाले, इथे 10 20, म्हणजे डबल होत आहे. याची डबल, याची डबल, याची डबल, तिकडे पुढे डबलच होणार. तर 41 मध्ये जर 40 प्लस केले तर किती येणार? 81. प्रश्नांकित जागेसाठी सहसंबंधित आकृती ओळखायची आपल्याला. इथे ट्रँगल दिला, ट्रँगल मध्ये 3 बिंदू काढले, नंतर रिकामा ट्रँगल दिला, म्हणजे याचा संबंध याच्यासोबत आहे, तर याचा संबंध विचारला कशासोबत आहे. आता इथं एक चौरस दिला, चौरसामध्ये 4 बिंदू आहे, तर आता इथं रिकामा चौरस आला पाहिजे होता. फक्त खाली खाली 1 नंबरचा ऑप्शन मध्ये आहे. चलो 40 96 दिलाय 64. 64चा वर्ग आहे हा. 64चा जर वर्ग केला ना बेटा, तो इथे 40 96. हा आणखी एक विशेष नंबर आहे, 16चा घनपण आहे. लक्षात ठेवा, 4 अंकामध्ये एकमेव मोठ्यात मोठी ही अशी संख्या आहे 64चा वर्ग आणि 16चा क्यूब आहे. आता आपल्याला वर्ग दिला होता, याने हा 64चा वर्ग दिला, तर हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे शोधायचा आपल्याला. तर 2116 कोणत्या संख्येचा वर्ग आहे. तर वर्ग शोधण्यासाठी काय करतो आपण? शेवटच्या 2 अंकांचा विचार करतो. तर आता विचार करायचा की अशा कोणत्या 2 संख्या ज्यांच्या वर्गाचे एकक स्थानी 6 येऊ शकतं. काय आहे सर? कारण की याच्या एकक स्थानी 6 आहे. तर सर तुम्ही 4चा वर्ग करा, त्याच्या एकक स्थानी 6 येते, आणि 6चा वर्ग केला त्याच्या एकक स्थानी 6 येते. या 2 नंबरचं काम समाप्त झालं. आता राहिलं का आपल्याकडे 21. तर 21 ही संख्या अशा कोणत्या 2 संख्या आहे त्यांच्या दरम्यान 21 येणार. तर तुम्ही म्हणाल सर 4चा वर्ग आणि 5चा वर्ग, 16 आणि 25 याच्या दरम्यान 21 येते. तर या कंडिशन मध्ये या दोघांमध्ये जी लहान संख्या राहते ते लिहित असतो इथे. नंतर काय करायचं? या 2 संख्येचा आपसमध्ये गुणाकार. 5 चौक किती होतात? 20. तर 20 पेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे सर? तर 20 पेक्षा ही संख्या मोठी आहे. तर या दोघांमध्ये जे मोठी संख्या राहणार त्याचा तो वर्ग राहणार. म्हणजे याचं उत्तर किती आलं पाहिजे होतं? 46. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, जर घड्याळात 10:30 वाजता 12 हा अंक उत्तर दिशा दर्शवतो, तर तास काटा कोणती दिशा? एकदम सोपी प्रश्न होता पहा. वरती 12 असतो, पूर्ण घड्याळ काढण्याची गरज नाही आहे, परंतु दाखवते इथे. याच्या बाजूला 11 असते, इथे असते 10, इथे 1, इथे 2, इथे 3. आता 12:30 वाजता 10:30 वाजता 12 हा अंक उत्तर दिशा दर्शवतो. तर 12 अंक तर उत्तरेला असतेच. 10:30 वाजण्याची पोझिशन काय असते? तास काटा या बाजूला आणि मिनिट काटा असते खाली.
बरोबर. त्याने विचारलं काय आता, तर तास काटा कोणती दिशा दर्शन, म्हणजे तास काटा कोणता भाऊ, हा छोटावाला तास काटा, हा तास काटा कोणती दिशा दर्शन, आपल्याला दिशा शोधायची. आणि त्याने उपदिशेवर प्रश्न विचारला आपल्याला, हे दिशा शोधायची कोणती आहे. तर इथून तर सुरुवातच होते, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य असते. तर ही दिशा आपल्याला शोधायची आहे बघा. 10:30 वाजताची हे पोझिशन आहे का नाही आहे, आणखी हायलाइट करून दाखवतो तुम्हाला, लागेल नाही समजत असेल तर. ही दिशा आहे ना 10:30 वाजताची, तर कोणती दिशा असते, ही वायव्य दिशा असते सर. चलो आगे नेक्स्ट. कौशलचा जन्म 18 ऑगस्ट 2018 रोजी रविवारी झाला, तर त्याचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल. ओके भाऊ कौशल, तर 18 ऑगस्ट 2018 त्याचा जन्म झाला. तर जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी वाढदिवस तर कोणीच मनवत नाही, तर त्याच्या नेक्स्ट इयरला आपला वाढदिवस मनवला जाते. तर पहिला वाढदिवस कधी येणार त्याचा, 2019ला. कधी, तर 18 ऑगस्टला, नाही तर दुसऱ्या तारखेला म्हणा. 18 ऑगस्टला जन्म झाला, तर 2019ला पहिला वाढदिवस येणार, हा झाला फर्स्ट वाढदिवस. दुसरा वाढदिवस येणार सर 2020 मध्ये, हा झाला दुसरा. नंतर तिसरा वाढदिवस येणार त्याचा 2021 मध्ये. हे 3 वाढदिवस झाले, त्याचे 3 बर्थडे झाले. तर तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येणार, तर या दिवसाचा वार दिला आपल्याला शनिवार आहे. इथे कोणता वार झाला, शनिवारी त्याचा जन्म झाला. आता एका सामान्य वर्षामधून एका लीप म्हणजे सामान्य वर्षामध्ये जात असेल तर एक दिवस वार पुढे जातं. तर इथे शनिवार होता, तर 2019ला या तारखेला कोणता वार असणार बाबू, रविवार. ओके सर. आता एका लीप वर्षामध्ये जात आहे, ऑगस्ट महिना पार करून जात आहे, तिथून आता 2 दिवस वार पुढं, म्हणजे रविवार नंतर सोमवार येतं, तर या तारखेला राहणार त्याचा मंगळवार. मंगळवार राहणार, कारण की आपण एका लीप वर्षामध्ये जात आहे. 2020 काय लीप वर्ष. आता मंगळवार झाला इथं, ना पुढच्या वर्षामध्ये जाणार. आता एक सामान्य वर्षामध्ये जात आहे, तर मंगळवार झाला इथं, तर इथे येणार बाबू बुधवार, पुढचा वार येतं. तर आपल्याला तेच विचारलं, तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येणार, तर बुधवार. सही जवाब होगा बुधवार. चलो आगे. खालील अक्षर गटामध्ये विसंगत विचारलं कोणता असेल, तर हो पाहू आपण आता इथे विसंगत कोणता आहे. ए येते 1 नंबर, नंतर डी येते आपला 3 नंबर 4 नंबरवर. या दोघांमध्ये जर गॅप पाहिला तर कितीचा आहे, 3चा. लागा ते ABCD लिहून द्या तुम्ही, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. बघा आता ए नंतर डी घेतला, 1 2 3, तिसरं अक्षर घेतला तो. त्यानंतर डी नंतर काय घेतला, जी. 1 2 3, तिसरं अक्षर घेतलं परत इथून, म्हणजे याच्यात 3चे गॅप आहे. त्याच्यानंतर बघा नाही समजत असेल इथं लिहितो, ए नंतर त्याने डी घेतला, डी नंतर काय घेतला, जी नंतर काय घेतला, जी घेतला. तर 1 2 3, 1 2 3, तिसरं अक्षर, म्हणजे या तिघामध्ये 3चे गॅप आहे, या दोघांमध्ये 3चे गॅप आहे. तर जी नंतर जे घेतला, 1 2 3, तिसरं अक्षर घेतलं, म्हणजे याच्यामध्ये पण 3 प्लस केलं सर त्याने. ठीक आहे, आता इथे येऊ. एफ आहे, नंतर काय आय आहे, नंतर आहे सर यल, नंतर काय ओ आहे. तर आय एफ नंतर आय घेत आहे तो, 1 2 3, तिसरं अक्षर घेत आहे. इथे सर 3चं गॅप आहे. आय नंतर यल घेतला, आय नंतर यल, 1 2 3, तिसरं अक्षर, म्हणजे प्रत्येकामध्ये तो 3 3 सरकत आहे. यल नंतर ओ येते, 3 3 अक्षरानंतर पहा, 1 2 3 ओ येणार. हे दोघांमध्ये संबंध सारखा आहे. या तिसऱ्यामध्ये ई आहे, नंतर जी आहे, नंतर सर यस आहे, नंतर आहे यम. तर ई पासून जी पर्यंत जायचं आपल्याला. इथे 1 2, 2च अक्षरांची गॅप आहे सर, दुसरंच अक्षर घेतलं याने. इथं आपल्याला गडबड झाल्याची दिसत आहे, परंतु इथे पुढे चेक करून घेऊ. जी नंतर यस घेतला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, बापरे 12ची गॅप घेतली. म्हणजे जे काही गडबड होत आहे ना, आपल्याला विसंगतच विचारलं होतं ना, विसंगत तर हेच गडबड करत आहे. ऑप्शन नंबर 3 इथे चेक करू शकता तुम्ही, सारखा गॅप येऊ. ठीक आहे, चलो आगे. एक व्यक्ती म्हणते 80 मीटर सरळ चालल्यानंतर आपल्या उजवीकडे वळतो आणि 20 मीटर अंतर चालतो, त्यानंतर तो आपल्या डावीकडे वळतो. पण आपल्याला सगळी भानगड होऊन म्हणते तो कोणत्या दिशेने चालायला सुरुवात केली होती. आपल्याला विचारलं त्याने कोणत्या दिशेने चालायला सुरुवात केली होती. तर एक व्यक्ती 80 मीटर सरळ चालल्यानंतर आपल्या उजवीकडे वळतो. या प्रश्नामध्ये थोडस डाऊट आहे बाबू. बघा आता कोणत्या दिशेने चालायला सुरुवात केली आपल्याला माहित नाही, तर आपण मानून कोणत्या दिशेला चालायला सुरुवात केली हे काहीच माहित नाही. 80 मीटर अंतर चालल्यानंतर आपल्या उजवीकडे वळतो.
म्हणजे कोणत्या दिशेला प्रवासाला सुरुवात केली माहित नाही, परंतु एवढं माहित आहे 80 मीटर चालल्यानंतर आपला राईट घेतला. हा झाला पहिला उजवा. नंतर 20 मीटर अंतर चालतो, यानंतर तो आपल्या डावीकडे वळतो, म्हणजे लेफ्ट घेतो बाबू, हे झालं डावा. आणि 40 मीटर अंतर चालत जातो, परत तो आपल्या डावीकडे वळतो, परत लेफ्ट घेतला त्याने, ओके आहे. आणि 50 मीटर अंतर चालत जातो, शेवटी तो आपल्या डावीकडे वळतो, शेवटी परत त्याने डावीकडे घेतला म्हणजे परत लेफ्ट घेतला त्याने, आणि 40 मीटर अंतर चालतो. तर तो व्यक्ती आता नैऋत्य दिशेला चालत आहे. आता ह्या सर्व घटना झाल्यानंतर तो फायनली म्हणते नैऋत्य दिशेला फिरत आहे, म्हणजे चालत आहे, नैऋत्य दिशेला चालत आहे. तर विचारण्यात आलं की त्याने प्रवास कोणत्या दिशेनं सुरुवात केली. जर आपल्याला दिशा सांगितली नसेल कोणत्या दिशेनं प्रवासाला सुरुवात केली, आणि राईट आणि लेफ्ट टर्न माहीत असेल आपल्याला, म्हणजे डावे आणि उजवे टर्न माहीत असेल, आणि फायनल दिशा दिली असेल, तर विचारलं ही दिशा कोणती, तर आपल्याला उलटं जायचं आहे ना. तर पहिले राईट आणि लेफ्ट कॅन्सल करा, हा राईट आणि हा लेफ्ट कॅन्सल झाला, कारण की आपण ज्या दिशेनं होतो त्याच दिशेनं राहतो. मी आता सांगितलं, जर एखाद्या वेळेस आपण चालत आहे सुरुवातीला उत्तर दिशेला, आणि तिथून जर आपण डावीकडे वळलो आणि काही अंतर चालून परत उजवीकडे वळलो, तर आपण उत्तर दिशेलाच थांबतो. मग त्यामुळे राईट आणि लेफ्ट कॅन्सल झाले, तर 2 लेफ्ट शिल्लक राहिले सर. आणि आता आपल्याला इथून उलटं जायचं आहे ना, तर 2 लेफ्ट जे काही शिल्लक राहिले त्याला उलटामध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे उलटा म्हणजे त्याचं काय येणार, राईट येणार. तर नैऋत्य दिशेचे आपल्याला 2 राईट टर्न घ्यायचे आहे सर. नैऋत्य दिशा जी काही असते ना, तिथून 2 वेळा राईट मध्ये टर्न करायचं आहे. इकडे असते वायव्य, ईशान्य, आग्नेय, आणि इकडे काय असते, नैऋत्य. आपल्याला नैऋत्य दिशेचे 2 राईट टर्न घ्यायचे. नैऋत्य इथे झाली बरोबर, राईट म्हटलं तर कुठे होणार, वरती होणार. तर पहिला राईट झाला हा 90 डिग्री, सॉरी इथून हा राईट पहिला 90 डिग्री, दुसरा राईट हा सर. आणि आपल्याला 2च राईट घ्यायचे होते, तर 2 राईट घेतले असते तर आपण कुठे पोहोचलो असतो बघा, ईशान्य दिशेला. तर बघून घ्या, पहिला राईट झाला सर बरोबर 90 डिग्रीवाला, आणि दुसरा राईट झाला तर आपण कुठं, ईशान्य दिशेला. म्हणजे प्रवासाला कोणत्या दिशेने सुरुवात केली असेल, त्याने ईशान्य दिशेपासून प्रवासाला सुरुवात केली असेल. ओके, चलो नेक्स्ट. एक व्यक्तीचे घड्याळ दर तासाला 7 सेकंदांनी मागे पडते. 24 जुलै रोजी 9 वाजता त्याचे घड्याळ बरोबर लावले होते. तर 27 जुलै रोजी सकाळी 9 वाजता त्याचे घड्याळ किती वाजले दाखवणार. बरेच लोकांना वाटलं होतं याच्यामध्ये डाऊट चुकला वगैरे, किती वाजले दाखवणार असं म्हटलं त्याने. तर 24 जुलैला त्याने तर लावला, आणि पाहण्यात आपल्याला 27 जुलै, आणि टाइम सेम दिला त्याने 9 वाजता. तर 24 जुलैपासून 27 जुलैपर्यंत किती दिवस होतात, 3 दिवस होतात सर. कोणते कोणते, तर झाला 24 ते 25 एक दिवस, 25 ते 26 दुसरा दिवस, त्यानंतर 26 ते 27 तिसरा दिवस. तर 3 दिवस झालेत. ते प्रत्येक तासामध्ये 7 सेकंद मागे पडते. तर 24 गुणिले जर 3 केलं तर एकूण तास किती झाले 3 दिवसाचे, 72 तास झाले सर. 72 तास झाले. प्रत्येक तासामध्ये जर 7 सेकंद मागे पडत आहे, तर 72 तासामध्ये किती मागे पडणार, 7 दोन्ही 14, हातचा आला 1, 7 7 14, 7 7 49, आणि किती होता 50, म्हणजे 504 सेकंद ते मागे पडले असं. 504 सेकंद काय झाली, मागे झाली ते अजून. तर 504 सेकंदाला आपण मिनिटामध्ये जर आणतो म्हटलं, तर 504 ला आपण 60 ने भाग द्या. का, कारण की 60 सेकंद म्हणजे होता 1 मिनिट. तर साइन 8 होते बाबू 48 होते ना, 48 म्हणजे 480 येणार सर. इथे राहते 4 आणि इथे राहते 2, म्हणजे इथून असं म्हणता येते 8 वाजून, म्हणजे 8 वाजले असं 8, म्हणजे इथे टाइम जर पाहिला आपण 504 सेकंद होतात ना, याला मिनिटामध्ये आणायचं आहे, तर हे 8 तर राहणारच आहे. त्याच्यानंतर 24 सेकंद आहे, सेकंदाला भाग देत होतो. याला आणखी रूपांतर जर करायचं आहे आपल्याला, कारण की 9 वाजता सांगितलं त्याने, आणि तो जर आपण डिजिटल वॉच वापरतो ना, त्याच्यामध्ये असा टाइम असतो डिजिटल वॉचमध्ये, तर 8:24 येते सर, 8 मिनिट 24 सेकंद येते. तर या डिजिटल वॉचमध्ये आपण जर 9 दाखवले, 9च्या कमी दाखवायचे, तर आपण याला असं दाखवू शकतो 8, आणि इथे आपण लिहू शकतो 59, आणि इथे लिहू शकतो आपण 60. हा 1 मिनिट, हा 1 मिनिट जर याच्यामध्ये गेला तर प्लस किती होणार 9. या 9ला आपण लिहिण्याची ही एक पद्धत आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एवढं मागं जायचं आहे, कारण की 504 सेकंद म्हणजेच किती, 8 मिनिट 24 सेकंद मागं जायचं आहे. तर 8 मिनिट 24 सेकंद मागं जायचं आहे, ते इथे लिहितो मी 8 मिनिट, आणि इथे लिहितो मी 24 सेकंद. या सर्वांची करायची आपल्याला बाबू वजाबाकी. बघा 60 मधून जर 24 मायनस झाले तर किती राहते 36, हे तर 36 सेकंद येणार. त्यानंतर 59 मिनिटामधून 8 मिनिटं मायनस झाले तर किती राहते बाबू, हे राहते सर 51 मिनिटं, आणि इथं लागणार 8, म्हणजे 8 वाजून 51 मिनिट 36 सेकंद ही वेळ दाखवायला पाहिजे होती. तर 8 वाजून 51 मिनिट 36 सेकंद. तुम्हाला आणखी लक्षात नाही आलं असेल, पहा 504 सेकंद मागं पडणार आहे. 504 सेकंदाला जर 60 न भाग दिला तर 8 मिनिटं तर कंप्लीट आहे, 24 सेकंद येते. 8 मिनिट 24 सेकंद आपल्याला मागं न्यायचं आहे. त्याने विचारलं 9 वाजता सांगा बा. या 9ला मी कसं दाखवलं, दर्शवलं, 8 वाजून 59 मिनिटं 60 सेकंद.
आताही 9 वाजले का नाही आहे? 9च आहे सर. याच्यामधून आपल्याला 8 मिनिट 24 सेकंद हटवायचे होते, तर 8 मिनिट 24 सेकंद हटवून टाकले म्हणजे मायनस केले, तर 8 वाजून 51 मिनिट 36 सेकंद दाखवणार. ऑप्शन नंबर पहिला. गटातनं बसणारी संख्या ओळखायची. तर हा प्रश्न आपण तिथे चूक केला होता, बरोबर दिलाय पण होता बघा. तर इथे पहा तुम्ही, 8 गुणिला जर 5 केलं तर किती होतात? 40, आणि 40 इथे आहे. ठीक आहे. 4 गुणिला जर 5 केलं तर किती होते बाबू? 20, आणि 20 इथे आहे. त्यानंतर 2 गुणिला जर 5 केलं तर बाबू किती होते? 10, आणि 10 इथं पहिले सुरुवातीला आहे. तर 6 गुणिला आपल्याला करावं लागत होते 5, 6 पंचे किती होतात? 30, आणि 30च्या जागी इथं काय दाखवलं आहे? 36, म्हणून हे विसंगत आहे. हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. चलो आगे. खालीलपैकी बिजोड पद विचारलं आपल्याला कोणतं आहे? आता यामध्ये 2-3 उपाय आहे. तर पहिला उपाय सांगून देतो मी काय. तर पहिल्या कंडिशनमध्ये याचं जर उत्तर पाहिलं तर 83 यायला पाहिजे. का? कारण की इथे जर पाहिलं तर 50 पेक्षा वेगळं लॉजिक आहे इथे. 50 पेक्षा 47, 37 आणि 29 या 50 पेक्षा लहान मूळ संख्या आहे. 50 पेक्षा लहान मूळ संख्या भाऊ, इथं काय होतं? 29. 50 पेक्षा लहान मूळ संख्या आहे 3. हे 50 पेक्षा मोठी होती म्हणून 83 या कंडिशन मध्ये आपलं उत्तर यायला पाहिजे. आणखी दुसरं काय लॉजिक लागू शकते याच्यात? दुसरं एखाद्याने डोकं लावलं तर 47 आहे सर. 4 अधिक 7 किती होते? 11. 3 आणि 37 आहे, नाही 3 अधिक 7 या दोघांची बेरीज केली तर किती होते? 10 होते सर. त्यानंतर 8 83 आहे, 8 अधिक 3 यांची बेरीज केली तर किती होते? 11. त्यानंतर 29 आहे, 2 अधिक 9 याची बेरीज केली तर किती होते? 11. तर या कंडिशनमध्ये 37 वेगळा निघते. परंतु हे पहिलं लॉजिक होतं. आपण पेपरमध्ये पण ह्याच लॉजिकच्या बेसवर प्रश्न दिला होता, 83 उत्तर दिलं होतं, याचं 83 येते. नाही तर दुसरं लॉजिक जर पाहायचं असेल, असं पण एक लॉजिक लागते. या कंडिशनमध्ये 37 उत्तर येते. हा पोलीस भरतीला आलेला प्रश्न होता, 83 उत्तर दिलं होतं. हे पण लॉजिक तिथे बसू शकते, लक्षात ठेवलं. काम पडेल कुठे. आता विचारलं या संख्येत सर्व अंक चढत्या क्रमाने लिहिले. तर डावीकडून उजवीकडे लिहिले तर किती अंकाची अदलाबदल होत नाही. पहिलं तर सुरुवातीला अंक लिहून घ्यायचा. 2 आहे, 8 आहे, नंतर 3 आहे, 5 आहे, 6 आहे, 9 आहे, 7 आहे, 4 आहे. आता यांना चढत्या क्रमामध्ये लिहायचं. चढताना काय असते? लहान संख्या सुरुवातीला, नंतर मोठी संख्या. याच्यामध्ये सर्वात लहान कोण आहे बाबू? 2 आहे. नंतर सर 3 आहे, 3 नंतर 4 आहे, 4 नंतर 5 आहे, 5 नंतर 6 आहे, 6 नंतर 7 येते, 7 नंतर 8 येते, 8 नंतर काय येते? 9 येते. हेच लहान आहे. आता किती नंबरने त्यांची आपसमध्ये जागा बदलली नाही म्हणते. देखो बाबू, कोणत्या कोणत्यांना जागा नाही बदलली. तर हे पहा, 2च्या जागी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी कोण नाही बदलली जागा? तर आणखी सर 3 तर गेलं, तिकडे गेला. त्याच्यानंतर 5 नाही बदलली जागा, 5 5च्याच जागी आहे. त्याच्यानंतर 6 आणि 5 हे 2 नंबर पाहून घ्या तुम्ही. 6 आणि 5 यांनी जागा बदलली नाही. त्याच्यानंतर आणखी कोणा जागा बदलली आहे? आणखी सर्वांनी जागा बदलली आहे सर. तर 1 इथं, 2 3 किती नंबरने जागा नाही बदलली? 3 नंबरना जागा नाही बदलली आहे. ठीक आहे. चलो आगे पहा. बी किती नंबरवर येते? बी नंबर येते सर 2. 2च्या जागी काय घेतलं याने? 4. ई किती नंबरवर येते? 5. 5च्या जागी काय घेतलं? 7. म्हणजे 2 नंबर जास्त केले त्याच्यामध्ये. जी किती नंबरवर येते? 7. 7च्या ऐवजी त्याने किती लिहिलं? 9 लिहिलाय. म्हणजे जो त्यांचा अल्फाबेट प्लेस आहे त्याच्यापेक्षा 2 न वाढून ठरलाय. डी येते राजा 2 नंबरवर. 2 मध्ये जर 2 ऍड केले तर किती येणार पाहिजे? हा ना सॉरी 4 नंबरवर येते. 4 मध्ये जर 2 ऍड केले तर किती येते बाबू? 6 यायला पाहिजे. तर 6 येते, बरोबर. 6 यायला पाहिजे. तर 6 इथं आहे, 6 इथं आहे. हे 2 तर उत्तर नाही आहे. त्यानंतर आय किती नंबरवर येते? आय येते सर 9 नंबरवर. 9 मध्ये जर 2 ऍड केले तर किती यायला पाहिजे? 11. 6 नंतर 11 आहे, इथं नाही आहे. हे ऑप्शन नंबर 2. गोपाळच्या पुढे 3 मुले सोडून त्या रांगेत 8 मुले आहे. इथं मधात कुठेतरी गोपालने बसून देतो. गोपालच्या पुढे 3 मुलं सोडून त्या रांगेत अधिक 8 मुलं आहे. ओके, हे पहिलं स्टेटमेंट आहे. गोपालच्या मागे 5 मुले सोडून, याच्या मागे 5 मुलं सोडून त्या रांगेत अजून 12 मुलं आहे. सॉरी, 5 मुले सोडून त्या रांगेत अजून 12 मुलं आहे म्हणते, उभी आहे. तर त्या रांगेत एकूण मुलांची संख्या किती? इथं झाले 17, आणि हा एक गोपाल 18वा. 18 आणि 11, 18 अधिक 11 या सर्वांची बेरीज केली तर किती येते? 29. पाहून घ्या. इथे झाले सर 17, हा गोपाल 18, 18 आणि 11 किती होते? 29. त्या रांगेत एकूण मुलांची संख्या किती आहे? 29. नेक्स्ट. आंबे द्राक्षापेक्षा महाग आहे, द्राक्षे सफरचंदापेक्षा स्वस्त आहे, सर्वात महाग काय? पप्पा, इथे जसं लाईन लहान मोठा काढतो ना आपण त्याच पद्धतीने आंबे हे जे काही आहे ते द्राक्षापेक्षा महाग आहे. आंबे महाग आहेत द्राक्षापेक्षा.
हे झाला आंबा, आणि तो महाग दाखवायचा आहे द्राक्षापेक्षा. इथं लिहितो द्राक्ष, म्हणजे द्राक्षाची किंमत कमी आहे तर आंब्याची किंमत मोठी आहे, जास्त आहे, हे त्याचा अर्थ. नंतर पुढचं स्टेटमेंट केलं की द्राक्ष सफरचंदापेक्षा स्वस्त आहे. हे जे की द्राक्ष आहे हे सफरचंदापेक्षा स्वस्त आहे, म्हणजे सफरचंद महाग असेल याच्यापेक्षा, तर सफरचंद भाऊ याच्यापेक्षा महाग दाखवायचे द्राक्षापेक्षा. नाही तर विचारलं सर्वात महाग सांगा कोणतं, तर इथं तर कोणी सांगू शकत नाही की आंबे महाग आहे का सफरचंद महाग आहे, तर हे आंबे नाही येणार. सफरचंद महाग आहे हे पण नाही येऊ शकत, नंतर द्राक्षे पण नाही येऊ शकत. निश्चित सांगता नाही येत. बघून घ्या, त्याने पहिलं स्टेटमेंट केलं होतं की आंबे हे द्राक्षापेक्षा महाग आहे, आंबे महाग दाखवायचं द्राक्षापेक्षा. दुसरं स्टेटमेंट केलं आहे द्राक्षे सफरचंदापेक्षा स्वस्त आहे, द्राक्ष जे काही आहे सफरचंदापेक्षा स्वस्त आहे, म्हणजे हे स्वस्त असेल तर हे महाग आहे, हे महाग आहे तर परंतु आंब्यापेक्षा महाग आहे का हे थोडी माहिती आहे आपल्याला, तर निश्चित सांगू शकणार नाही. हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. 5 मुली रांगेत अशा बसल्या आहे की रीटा ही नीलाच्या उजव्या बाजूला आहे. रीटा जी काही म्हणते उजव्या बाजूला आहे नीलाच्या, तर हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, आणि याचे राईट आणि लेफ्ट लक्षात ठेवा तुम्ही. जो आपला राईट तो यांचा राईट. 5 मुले रांगेत बसलेल्या. रीटा ही लीनाच्या उजव्या बाजूला आहे. रीटा ही लीनाच्या उजव्या बाजूला आहे. आता उजव्या बाजूला आहे कुठे पण आपण लिहू शकतो, परंतु आता आपल्याला माहित नाही तर पुढे आणखी एखादं वाक्य वाचून घेऊ. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूला आहे. रीटा नंतर सीता, रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूला आहे. म्हणजे रीटाला जर मी इथं बसवलं, रीटा आहे ना बाबू ते, हा, रीटाला समजा जर आपण इथं बसवलं, तिच्या डाव्या बाजूला दाखवायची आपल्याला सीता. ठीक आहे, जे आपण वाक्य स्किप केलं होतं ते पहा. रीटा ही लीनाच्या उजव्या बाजूला आहे, तर लीनाच्या उजव्या बाजूला आहे रीटा, तर लीनाला इथं बसून देतो मी. लीनाच्या बरोबर उजव्या बाजूला रीटा येते. ठीक आहे, कन्फर्म आहे, एकदम लागू नाही असंही नाही म्हटलं होतं. चला पुढं. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूला आहे. हे जी काही गीता आहे ही लीनाच्या डाव्या बाजूला, पण इथं आहे का इथं आहे हे आपल्याला माहित नाही. पुढे जाऊ आणखी. मीना ही लीनाच्या डाव्या बाजूला आहे. मीना जी काही आहे ही लीनाच्या डाव्या बाजूला आहे. लीनाच्या डाव्या बाजूला मीना. लीना इथं बसली आहे तर मीना येणार इथं, आणि आणखी एक सोडली होती ना आपण, कोण आहे ते गीता. गीता येणार बाबू इथं. हे झाले सर्व 5 व्यक्ती अरेंज. आता विचारलं काय, तर मध्यभागी कोण आहे, सेंटरला कोण आहे, लीना. तर लीना आपले सवाल का सही जवाब. सकाळी 7 वाजताची वेळ आहे, म्हणजे रमेश झेंड्याकडे तोंड करून उभा होता. रमेश झेंड्याकडे तोंड करून उभा होता तेव्हा झेंड्याची सावली रमेशच्या डाव्या बाजूने पडली, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेने होते. कोणाच्या सावली पडत आहे तो लिहायचा इथं. रमेश ज्याच्या सावली पडत आहे, तो सावली ज्याची पडत आहे तो पर्सन लिहायचा इथं. त्याच्या राईट मध्ये पडन नाही तर लेफ्ट मध्ये पडन सावली, म्हणजे पहिला जो पर्सन ज्याच्या सावली पडत आहे तो लिहायचा इथं, त्याच्या राईट मध्ये पडत आहे का लेफ्ट मध्ये तो लिहायचा इथं. त्याच्यानंतर इथं सूर्याची पोझिशन काय आहे, डायरेक्ट निघून जाणार आपलं पोझिशन. सूर्याची पोझिशन सकाळची दाखवणार इथं संध्याकाळची दाखवणार, या 2 पोझिशन मध्ये आपला प्रश्न राहील. तर सावली कोणाच्या पडली आहे, रमेशच्या पडली सर, बरोबर. रमेशच्या पडली, झेंड्याची सावली रमेशच्या अंगावर पडली आहे, किंवा झेंड्याची सावली रमेशच्या डाव्या हातावर म्हणजे लेफ्ट हँडला पडली आहे. रमेशच्या कुठे पडली, लेफ्ट हँडला. सकाळची वेळ दिलेली आहे, सकाळी कोणत्या दिशेला, पूर्व दिशेला काय असतं, सूर्य असतो. आता इथून लक्षात घ्या तुम्ही, या बाजूला आहे पूर्व. रमेशचा डावा हात पूर्व दिशा दाखवायची आपल्याला. ज्याच्या सावली पडली तो पर्सन इथं, त्याच्या डावीकडे पडली का उजवीकडे ते लिहायचं इथं. त्यानंतर सूर्याची पोझिशन एक तर सकाळची राहणार नाही तर संध्याकाळची राहणार. आता याला वाचायचं कसं, रमेशचा डावा हात पूर्व दिशा कधी दाखवणार, तर रमेशचा डावा हात पूर्व दिशा दाखवायची आहे. मग जेव्हा रमेश, पाहून घ्या शकता तुम्ही, जेव्हा रमेश उत्तरेला पाहता त्याचा राईट या बाजूना तर लेफ्ट या बाजूना राहणार, बरोबर आहे. जर रमेश याच्या विरुद्ध जर म्हटलं, तर रमेश दक्षिणेला पाहत असेल तर त्याचा डावा हात या बाजूला राहणार तर उजवा हात या बाजूला राहणार. बघा, रमेश जर दक्षिणेला पाहत तर डावा हात या बाजूला, उजवा हात या बाजूला, म्हणजे डावा हात राहणार त्याच्या पूर्व दिशेला आणि राईट हँड राहणार पश्चिम दिशेला. आता रमेशचा डावा हात आपला पूर्व दिशा दाखवायची आहे, तर रमेश कुठं बघत असेल, तर रमेश सर हा जो काही रमेश आहे हा दक्षिणेला जेव्हा पाहतो तेव्हा त्याचा डावा हात राहतो पूर्व दिशेला आणि उजवा हात राहतो पश्चिम दिशेला. डावा हात पूर्व दिशा दाखवतो तेव्हा दक्षिणेला पाहत राहतो. आपल्याला तेच म्हटलं होतं की त्याचं तोंड कोणत्या दिशेने असेल, तर दक्षिण दिशेला असेल. ठीक आहे, चलो आगे. घड्याळात मिनिट काटा हा 6 वर आणि तास काटा 3 आणि 4च्या मध्ये आहे, तर किती वाजले असेल. हे तर सोपीच होतं एकदम. इथे 6, इथं 5, इथं 4, नंतर इथं 3. मिनिट काटा कुठे आहे, 6 वर आहे, तर हा मोठा काटा दाखवायचा. मिनिट काटा 6 वर आहे आणि जो काही तास काटा आहे हा 3 आणि 4च्या मध्ये आहे, म्हणजे किती वाजले असेल, 3:30 वाजले अशा कंडिशन मध्ये. ओके,
चलो, सन 1992चा प्रजासत्ताक दिन रविवारी होता, तर त्याच वर्षात स्वातंत्र्य दिन. इथे लक्षात ठेवा तुम्ही, जर एखादं सामान्य वर्ष असेल, सामान्य वर्ष आहे आणि त्या दिवशी आपल्याला 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनी जो वार दिला आहे, आणि आपल्याला विचारलं स्वातंत्र्य दिवसाची कोणता वार असेल, म्हणजे जर एखादं सामान्य वर्ष आहे आणि प्रजासत्ताक दिवसाचा म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा दिवसाचा वार दिलाय आणि विचारलं आपल्याला स्वातंत्र्य दिवसाचा वार कोणता असेल, तर आपण बिंदास त्या दिवसामध्ये 5 ऍड करून टाकायचे. आणि जर हीच कंडिशन लीप वर्षामध्ये म्हटलं नसेल आणि आपल्याला जायचं आहे स्वातंत्र्य दिवसाचं म्हणजे स्वातंत्र्य दिवसामध्ये प्रजासत्ताक मधून स्वातंत्र्य मध्ये जायचं तर 6 दिवस प्लस करून घ्यायचे. आणि आपल्याला प्रश्नामध्ये तेच विचारलं होतं. सन 1992ला प्रजासत्ताक दिनी रविवार होता. प्रजासत्ताक दिनी रविवार होता. आपल्याला एक सामान्य वर्ष आहे का लीप वर्ष हे चेक करावं लागेल. तर 92 काय तर लीप वर्ष आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायला बाबू रविवारमध्ये 6 प्लस, कारण की स्वातंत्र्य दिवसाचा वार विचारला ना आपल्याला का, तर रविवारमध्ये 6 प्लस करा, नाही तर रविवारच्या आधी एक दिवस येऊन जा तुम्ही. रविवारच्या आधी एक दिवस कोणता येते बाबू, रविवारच्या आधी येते एक शनिवार सर, तर शनिवार असेल स्वातंत्र्य दिनी, नाही तर इथून रविवारपासून 6 दिवस पुढे जा तुम्हाला शनिवारच मिळते. हे लक्षात ठेवा, पॅटर्न फिक्स आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एखाद्या सामान्य वर्षातून प्रजासत्ताक दिनापासून स्वातंत्र्य दिनाला जात असेल तर 5 दिवस प्लस करायचे, आणि लीप वर्ष जर असेल प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्य दिवस विचारलं तर 6 दिवस प्लस करायचे. हे लीप होतं, त्याच्यामध्ये स्वातंत्र्य दिवसाचे काढायचं असेल तर 6 दिवस. आपण इथे एक व्यक्तीकडे बोट दाखवत दीपक म्हणाला, त्याचा एकुलता एक भाऊ हा माझ्या मुलीच्या वडिलाचा पिता आहे, तर त्या व्यक्तीचे दीपकशी असणारे नाते काय. तो व्यक्ती दाखवा इथे, या व्यक्तीचा एक भाऊ आहे म्हणते, ठीक आहे, या व्यक्तीचा भाऊ. पुढचं स्टेटमेंट काय, एका व्यक्तीकडे बोट दाखवत दीपक म्हणाला, या व्यक्तीकडे बोट दाखवलं दीपकने, त्याचा एकुलता एक भाऊ म्हणजे या व्यक्तीचा एक भाऊ हा माझ्या मुलीच्या म्हणजे दीपकच्या मुलीच्या, दीपकची जी काही मुलगी असेल याची मुलगी, बघा हा भाऊ हा माझ्या मुलीच्या वडिलांचा, माझ्या मुलीचे वडील कोण तर हा दीपकच झाला, माझ्या मुलीच्या वडिलाचा पिता आहे, माझ्या मुलीच्या वडिलाचा पिता आहे म्हणजे हा जो काही आहे हा याचा मुलगा, ह्या भाऊचा काय हा मुलगा आहे, ह्या व्यक्तीचा जो काही भाऊ आहे तो हा दीपकचा काय वडील आहे. आता आपल्याला विचारलं काय वाटतं, त्या व्यक्तीचे दीपकशी असणारे नाते काय. परत पाहून घ्या एकदा संबंध, हा दीपकचे वडील झाले आणि ह्या वडिलांचा हा भाऊ झाला, हा दीपकचा कोण राहणार भाऊ, काका राहणार. तर विचारलं आपल्याला दीपकचे असणारे नाते काय, या व्यक्तीसोबत दीपकचे असणारे नाते काय तर काकाचे नाते, वडिलांचा भाऊ म्हणजे काका. खालील पर्यायातील गटातनं बसणारे पद ओळखायचं आहे. आता इथे यश दिलाय, यल दिलाय, डी दिलाय आणि एक्स दिलाय. तर इथे आपल्याला वॉटर इमेज ठरवायची होती. याची वॉटर इमेज जशीच्या तशीच राहणार. यलची जर पाहिलं तर याची वॉटर इमेज जर काढायची बेटा तर यलची वॉटर इमेज अशी होणार, आणि डी ची वॉटर इमेज जर पाहिली तर डी ची वॉटर इमेज काय राहते, डीच राहते, असंच राहणार. त्यानंतर एक्स ची वॉटर इमेज काय राहणार, एक्स सारखीच राहणार. तर फक्त यल इथं विसंगत आहे. नंतर इथे आपल्याला गट दिलेला आहे, तर मोजून घ्या तुम्ही रिकामी जागानी सर्व गट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहे. तर याचे 3-3चे गट करून बघू आपण. एक रिकामी जागा नंतर बी, ठीक आहे ना. मागच्या पेपरमध्ये आला होता प्रश्न, 3-3 संख्यांचे एक गट केले आपण. बी पर्यंत आलो, नंतर ए या, नंतर परत ए, नंतर ए, थांब ना, ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण, इथे आलो बरोबर. नंतर आहे ए ने सुरुवात झाली, नंतर परत रिकामी जागा आहे, नंतर बी आहे. आपले जो काही गट वाढला होता तो आपण योग्य आहे. इथं रिकामी जागा आहे, नंतर ए आहे, नंतर बी आहे. आपण काय करायचं, सुरुवातीला सर्वांचं अल्फाबेट आणि रिकामी जागा सर्वांची बेरीज करून घ्यायची, म्हणजे किती नंबर आहे ते शोधून घेतलं आणि यांचे गट वाईज अरेंज करण्याचा प्रयत्न करायचा. मी 12 होते तर 3-3च्या गटामध्ये यांना अरेंज करण्याचा प्रयत्न केला, तर हे बरोबर अरेंज झाले. तर बस आपल्याला त्या रिकाम्या जागा शोधायच्या होत्या. इथे ए दिसत आहे, इथे ए राहणार, इथे बी दिसते तर इथे बी, इथे ए आणि इथे ए राहणार. तर लिहिताना बरोबर लिहायचं, ए तर सुरुवातीला, नंतर आहे रिकामी जागा ही दुसरी, नंतर हे तिसरी, नंतर हे चौथी, नंतर ए ए ए बी बी ए ए ए बी ए ए, पहिल्या नंबरचा ऑप्शन. नेक्स्ट 16 आहे, 33 आहे, 67 आहे, 135 आहे. तर पहा 16 गुन्हेला जर 2 केला आणि त्यामध्ये 1 प्लस केला तर किती होते, 32 आणि 1 33, 16 दोन्ही 32 आणि 1 33. परत 33 गुन्हेला जर 2 केला आणि त्यामध्ये 1 प्लस केला, 1 प्लस करत आहे
33 दोन्ही 66, 66 आणि 167 आहे का नाही आहे. तसंच आपल्याला यालाही 2 न गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये 1 प्लस करायचा आहे. तर 135 ची डबल किती होते, 35 ची डबल 70 आणि 100 ची डबल 2, 270 अधिक 1 किती होते, 271. नेक्स्ट, जर सांकेतिक भाषेत मध्ये बॉक्स हा शब्द असं लिहिलं जाते, तर त्या सांकेतिक भाषेत हिरो हा शब्दासाठी शेवटचे 2 अक्षर कुठले येणार. तर पहा इथे सांगून देतो बघा. इथे बी सी डी केलं याने कोट केलं. या बी साठी हे 2 अल्फाबेट घेतले. ओ साठी काय केलं, पी क्यू घेतलं. ओ नंतर काय ते ओ पी क्यू, नंतर एक्स, नंतर काय ते वाय झेड येते. तशाच पद्धतीने इथं ओ दिलाय. ओ नंतर काय येणार, पी क्यू येणार. 2 चे काय केलं त्याने, गट केलेले आहे. चलो आगे. इथं दिलाय 7 4 8. या संख्येतिक भाषेला 8 4 7 लिहिलं. 8 4 7 लिहिलं. याने अंक काय केले, स्विच केले. पहा, हा इकडे पाठवला, हा इकडे पाठवला आणि मधला दुसऱ्या तसाच लिहिला. तसंच 235 मध्ये आपल्याला स्विच करावं लागेल. 2 इथे जाणार, 5 या बाजूने येणार आणि 3 आतमध्ये येणार, मदतला म्हणजे ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा पेपर होता, जो तुम्हाला समजला असेल, सर्वांना व्यवस्थित समजला असेल असं मी मानतो. आणखी जर तुमची काही अडचण असेल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांना शेअर करा. जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातले असेल तर तुम्ही पेपरला येऊ शकता, हजर राहू शकता. ठीक आहे, आवडलं असेल तर लाईक करा. ठीक आहे, आणखी काही तुमच्या काही समस्या असेल तर तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद मित्रांनो.